आजच्या मुख्य व्याख्यात्या सौ धनश्री लेले यांचं आगमन झालेलं आहे आणि त्या व्यासपीठाकडे येत आहे. त्यांच्यासोबत आपल्या साईनगर प्रभागाच्या नगरसेविका सौ रेखाताई भुतळा मॅडम त्यांना व्यासपीठावर घेऊन येतील. तर आपण आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. स्वागतम. आपण सौ धनश्री लेलेताईंचं स्वागत जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण करून राहिलो. मी ताईला या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करतो. कार्यक्रम म्हटला की थोडा कार्यक्रमाचं एक नियोजन किंवा एक टप्पा असतो की एक प्रोटोकॉल असतो. त्यासाठी आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंजिनियर श्री बाळकृष्ण शालिग्राम आमले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अमरावती शहर यांना मी विनंती करतो की कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं. त्याचप्रमाणे मी विनंती करतो की ज्यांच्या विचारातून प्रयत्नातून या कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी होत आहे असे तुषारजी भारतीय आणि मित्र परिवार याचे मुख्य आयोजक तुषारजी यांना सुद्धा मी स्थानापन्न होण्यास विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या अमरावती शहराचे प्रथम नागरिक महापौर श्री चेतनजी गावंडे यांना सुद्धा मी विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर आपलं स्थान ग्रहण करावं. आपण सर्व अतिथींचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. पुनश्च मी आपण सर्व श्रोतेगणांचं शब्दसुमनाने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि कुठलाही वेळ न गमावता सर्व अतिथींना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं. मी सर्व अतिथींना स्थानापन्न होण्यास विनंती करतो. यानंतर आपण थोडक्यात सर्व अतिथींचं स्वागत समारंभ घेऊया. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर श्री बाळकृष्ण शालिग्राम आमले हे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अमरावती शहर यांच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अनुप येवतीकर. कृपया आपण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. यानंतर
ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्व रसिक श्रोते या ठिकाणी जमलेलो आहोत, अशा आजच्या मुख्य व्याख्याता सौ धनश्री लेले यांच्या स्वागतासाठी आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तुषार भारतीय मित्र परिवार चे मुख्य मी तुषार भाऊला विनंती करतो की आजच्या व्याख्याता सौ धनश्री लेले मॅडमचं स्वागत आपण स्वतः करावं. सगळ्यांनी मिळून तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीने तुषार भाऊ मॅडमचं स्वागत करत आहे. आपण जोरदार टाळ्या वाजूया. यानंतर मी तुषार भाऊचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो विजय देशपांडे सरांना की आपण तुषार भाऊ भारतीयांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. स्वागताचा कार्यक्रम पुढे वेळ घालवल्यापेक्षा आपल्याच परिवारातले आपले अमरावतीचे महापौर, एक महापौर म्हणून ते या ठिकाणी, जरी आपल्यासाठी महापौर आहे परंतु या ठिकाणी ते एक कार्यकर्ता, एक फाउंडर, तुषार भारतीय मित्र परिवाराचे ज्येष्ठ सदस्य म्हणून या ठिकाणी ते उपस्थित आहे आणि त्यांचं स्वागत मी शब्दसुमनानं करतो. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे या प्रभागाच्या नगरसेविका सौ रेखाताई भुतळा यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. बघा, प्रभागाचे तीनही नगरसेवक ज्यांच्यावर धुरा आहे ते त्या या ठिकाणी उपस्थित आहे. तुषार भारतीय महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सभागृह नेते तथा या साईनगर प्रभागाचे कर्तव्यदक्ष असे नगरसेवक आहेत. चेतनजी गावंडे माननीय महापौर मनपा अमरावतीचे प्रथम नागरिक आणि तुमचं सहकार्य त्यांना आहे. तर मी कुठलाही वेळ न गमावता सरळ आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी तुषार भाऊला या ठिकाणी आमंत्रित करतो. आजच्या या अमृतमंथन व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाच्या सन्माननीय अध्यक्ष माननीय आमले सर, ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आपले कान आतुर झाले आहेत, त्या सौ धनश्रीताई लेले, जो या शहरात महापौर म्हणून वावरतो पण या प्रभागामध्ये मात्र नगरसेवक म्हणून वावरतो, तो माझा मित्र चेतन गावंडे, आमच्यासोबत वहिनी म्हणून आणि पार्टीमध्ये ताई म्हणून आमच्यासोबत नेहमी काम करणाऱ्या रेखाताई भुतळा, या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, मला अतिशय आनंद होतो आहे की आज कोविडच्या या सगळ्या आक्रमणातून आपण सगळे आत्ता बाहेर निघालो आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचं व्हायरस येतो आहे आणि मग तो आता पुन्हा लॉकडाऊनकडे आम्ही जाणार, असं सगळं सुरू असताना आपण मात्र ठामपणाने सांगतोय की आता आमच्याकडे तो येणार नाही. कारण की कुठली एखादी फसवी गोष्ट आम्हाला एकदाच फसवू शकतो, पुन्हा पुन्हा या हिंदुस्थानच्या जनतेला नाही फसवू शकत. मग आम्ही यावेळी ठरवलं की यावेळी आपल्याला व्याख्यानमाला ही घ्यायचीच आहे. मला खूप जण म्हणायचे की साहेब ऑनलाईन करा भाऊ, ऑनलाईन केलं तर आपण ऐकू शकतो. त्या काळात ताई आम्ही काही प्रयत्न केले, विवेकजींचं पण केलं, पण ज्या पद्धतीने रिस्पॉन्स किंवा ज्या पद्धतीने रिझल्ट पाहिजे तो आम्हाला मिळाला नाही. आणि म्हणून 1 वर्षाचा थोडा ब्रेक आम्हाला लागला. पण आम्ही आज या ठिकाणी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये अतिशय चांगलं औचित्य घेऊन आम्ही लोकांसमोर आलो आहे. म्हणजे या जगाची माऊली आपण ज्यांना म्हणतो त्या ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी घेऊन 725 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून सुरुवात मध्ये ब्रेकमध्ये पण सुरुवात आम्ही याच दिवसापासून केली. खरं मला तारीख ठरली होती आमची
19, 20, 21ला आपण करणार होतो आणि 2 तारखेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा त्या दिवशीचा होता, 2 तारखेचा. आणि मला ताई सांगावं असं वाटतं की आमच्याकडे 250 वर्षाची परंपरा आहे की आम्ही आमच्या गावी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचा कार्यक्रम करतो. पण माऊलीला काही वेगळं मंजूर असेल की समाधी सोहळा झाल्यावर हा कार्यक्रम कर, म्हणून कदाचित ती 12 तारखेची घटना, 13 तारखेची आपली रिॲक्शन की संपूर्ण हिंदुस्थाननी अमरावतीकर हिंदूंना सलाम केला की बरं झालं रिॲक्शन दिली. आज आपण या माऊलींचं स्मरण करायला आपण या ठिकाणी सगळे आलो होतो. आणि जेव्हा असा विषय आला, आम्ही सगळे या सगळ्याचे आयोजक आम्ही ज्यावेळी बसलो असतो त्यावेळी कोणता विषय घ्यायचा, आम्ही सांगितलं की आत्ता माऊलींच्या समाधी सोहळ्याला 725 वर्ष पूर्ण होते आणि आपण माऊलींचा विषय घेतला पाहिजे. 3 दिवस तो घेतला पाहिजे. आणि मग असं करता करता कोणाला बोलवायचं, शेवटी माऊली ऐकायची तर कोणाच्या तोंडून ऐकायची. आणि मग ज्यांची भूमिका माऊली म्हणून अशांच्याच तोंडून आपण ऐकलं पाहिजे. आणि पहिलं नाव जर तर कोणाचं आलं असेल तर ते धनश्रीताई लेलेंचं नाव आलं. आणि मग संपर्क करायचा कुठे, आणि माझे मोठे बंधू श्रीकांत भारतीयांना म्हटलं की आम्हाला बोलवायचं आहे. आणि मग त्यांनी हा सगळा संपर्क आपल्याशी केला आणि आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करतोय. मला एक गोष्ट इथे खास करून सांगावीशी वाटते की खरं पाहिलं तर आजचा दिवस ताईंचा ठाण्यात ठरला होता. आणि ताई असं म्हणलं की असं करू, आपण शनिवार, रविवार, सोमवार करू. मी म्हटलं शुक्रवार, शनिवार, रविवार झाला तर बरं आहे, कारण की आम्ही सगळे परंपरेने चालणारी लोक आहोत. आम्ही सगळे वारकरी परंपरा, वारकऱ्यांची जी परंपरा आहे तीच घेऊन आम्ही सोबत चालतोय. आणि जेव्हा या व्याख्यानाला सुरुवात केली त्यावेळेसपासून आपण 3 दिवस करतो. आणि ताईला म्हटलं की तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा. आणि ताई म्हटलं की मी त्या आयोजकांना विनंती करतो आणि त्यांना म्हणतो की 10 तारखेच्या आम्ही पुढे केव्हा तरी करू. आणि त्या आयोजकांचं पण मी आभार मानतो की त्यांनी मान्य केलं, त्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आज आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जसं कोविडचा समस्या आली तशी या मैदानाची पण समस्या होती. म्हणजे महिन्याभरापूर्वी ताई जर हे मैदान बघितलं असतं ना तर इथे येण्याची शक्यच नव्हतं. इथे म्हणजे 2.5 वर्षापासूनचे वाढलेले झाडं होती, सुबाबूळ होती. आणि म्हणून ते काढण्याला सुरुवात केली. आणि त्यावेळी महानगरपालिकेचा उद्यान विभाग पूर्ण याच्यामध्ये जवळ 8-15 दिवस काम केलं आणि खोदून काढले ते झाडं मुळापासून. आणि त्यानंतर मग आम्ही रोटावेटर मारून आणि मग आता प्रेस करून आता हे असं मैदान आम्ही या ठिकाणी केलं आहे. या सगळ्या गोष्टीतून पार करत करत आज आपण सगळेजण या ठिकाणी माऊली ऐकायला या ठिकाणी आलो आहे. मला अतिशय आनंद होत आहे. ताई मला तुम्हाला सांगावं वाटतं की ज्यावेळी मी पहिल्यांदा नगरसेवक झाला, म्हणजे आजच्या 9 वर्षापूर्वी, त्यावेळी नेहमीच असतं रस्ते, रोड, नाल्या, सफाई, लाईट हे असतंच. पण याच्या बरोबरीने केवळ काहीतरी वेगळं दिलं गेलं पाहिजे. रस्ते झाले, रोड, नाल्या, सफाई झाली म्हणजे प्रभागाचा विकास झाला याच्यावर माझा विश्वास नाही. बगीचा चांगला झाला, रेल्वे स्टेशन चांगलं झालं, बस स्टँड चांगलं झालं, या विकासाला मी मान्यता देत नाही. पण जे झालं आहे ते टिकवून ठेवण्याचा जो विचार असला पाहिजे तो खरा विकासाकडे नेणार आहे. आणि म्हणून आपण चांगलं दिलं गेलं पाहिजे, चांगलं बोललं गेलं पाहिजे, आपण सामूहिकपणे चांगलं ऐकलं पाहिजे. आणि या भूमिकेतून पहिल्या वर्षी सुरू केलेली व्याख्यानमाला आजतागायत, मधातल्या काळामध्ये एक विधानसभा मी हारलो आणि त्यानंतर तसं पाहिलं तर आम्ही पितृपंधरवाड्यात हा कार्यक्रम करायचो. कारण की त्याच्यामागचा एक उद्देश होता की इथे त्यावेळी या लॉनवर रिसेप्शन व्हायची. मी म्हटलं या पितृपंधरवाड्यात कुठलंच काम होत नाही आणि मग आपण करता येईल. आणि निवडणूक हारल्यावर विधानसभेची मला लोक म्हणायचे की आता काय करतो, कारण की राजकीय पक्षाचे सगळे गणित हे निवडणुकीला धरून असतात. पण मी म्हटलं की नाही, असं नाही होणार, कारण की मी जे व्रत घेतलेलं आहे ते काय अपयशाने खचून जाण्याचं आहे. मी जो विचार स्वीकारला लहानपणापासून तो मुळात सत्तेत येणार की नाही याचा विचार आमच्या मनामध्ये नव्हता. आणि म्हणून त्याच्यावर मात करत आम्ही सतत करत आलो. आणि खऱ्या अर्थाने ही जी माझी टीम आहे या टीमचं खरोखरच आभार जेवढे मानावे तेवढे कमी आहे. की नाव तुषार भारतीयाचं पण मेहनत मात्र हे सगळे करत असतात.
पाहिलं की आत्ता चेतननी बुके पण नाही घेतलं की नाही मी इथे कार्यकर्ता म्हणून आहे आणि कार्यकर्ता म्हणून राहील. मग असे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि असे तुम्ही सगळेजण भरपूर आशीर्वाद देणारी सगळे मंडळी या ठिकाणी आलीत. मग आज सगळेजण आज उद्या आणि परवा 3 दिवस आपण साक्षात आळंदी या ठिकाणी अनुभव घेऊया आणि आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून मी माझे प्रास्ताविक संपवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद भाऊ. असाच प्रतिसाद या व्याख्यानमालेला पुढेही सर्व अमरावतीवासियांचा नक्कीच मिळणार, यात काही द्विमत नाही. यानंतर आजच्या ज्या प्रमुख व्याख्यात्या आहेत त्यांचा आपल्याला पूर्ण परिचय व्हावा या दृष्टीने आपण त्यांचा परिचय या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी मी एक सूचना आपणास सांगू इच्छितो की सुरक्षतेच्या दृष्टीने प्रवेश फक्त आपण या मुख्य प्रवेशद्वारावरून ठेवलेला आहे. इथूनच यायचं आहे आणि इथूनच आपण परतसुद्धा जाणार 3 दिवस. इकडला रस्ता हा पूर्ण बंद आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची सूचना की व्याख्यान संपल्यानंतर पसायदानाने आपल्या कार्यक्रमाचा आपण शेवट करणार. त्यामुळे व्याख्यान संपल्यानंतर कोणी आपल्या जागेवरून उठू नये. आपण पसायदान ऐकूया. 3 दिवसचं पसायदान अतिशय छान सुरेल आवाजात आपण या ठिकाणी ऐकणार आहोत आणि नंतर आभार प्रदर्शनाने 2 शब्दाने या कार्यक्रमाची सांगता होईल. तर या ठिकाणी मी धनश्री लेले मॅडमचा परिचय देण्यासाठी तर तत्पूर्वी परिचय संपल्याबरोबरच आपल्याला हे व्याख्यानसुद्धा सुरू करायचं आहे. तत्पूर्वी मी सर्व अतिथींना विनंती करतो की कृपया आपण आपलं स्थान या ठिकाणी समोर ग्रहण करावं. ह्या बेंच इकडे घेऊन घ्या. हो आले. हो राहुल ठेवून द्या सध्या, लवकर ते घेऊन घ्या आधी. आहे ना खालचा नाही हा घेऊन घ्या लवकर. या ठिकाणी मी सौ धनश्री लेले यांचा परिचय देण्यासाठी मी आपले अमरावतीचे महापौर आणि या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत असलेले श्री चेतनभाऊ गावंडे यांना विनंती करतो की आपण आजच्या व्याख्यात्याचा परिचय द्यावा. तुषार भारतीय मित्रमंडळद्वारा आयोजित अमृत मंथन या व्याख्यानमालेमध्ये आपल्यामध्ये उपस्थित धनश्रीताई लेले यांचं मी सर्वप्रथम या अंबानगरी अमरावतीमध्ये त्यासोबत या प्रभागामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा थोडक्यात परिचय आपल्यामध्ये व्हावा म्हणून त्यांचा परिचय मी करून देतो. सौ धनश्रीताई लेले हे अनेक कार्यक्रमाच्या निवेदनासाठीचं प्रसिद्ध नाव आहे हे त्यांना ऐकणाऱ्या एकूण एक रसिकाला ठाऊक आहे. अनेक निवेदन गाण्याचं निवेदन करताना त्या गाण्याला जोडून काहीतरी रसभरीत भरून मधली वेळ करतात. धनश्रीताई लेले मात्र एखाद्या गाण्याविषयी बोलू लागल्या की त्या गाण्याचा सभोवताल अशी जागा करतात की त्यांच्या निवेदनातच हे गाणं ऐकू येऊ लागतं आणि त्या गाण्यामागच्या कथेचा स्पर्शसुद्धा तुम्हा आम्हाला होतो. गाण्याच्या इतक्या सुरेल स्वरातलं धनश्रीताई यांचं सुरेल निवेदन गाणे ऐकताना तुम्हाला येऊ लागतं. धनश्रीताई लेले यांची ओळख निवेदिका ही अपुरी आहे. त्यांच्या मुखातून इतकी सुभाषिके, इतके शेर, इतकी कोटेशन असतात की जणू त्या प्रत्येक विषयाचे त्यांचे पुस्तक त्यांच्या मनात तयार आहे. त्यांनी मराठी आमची भाषा, सोनचाफ्याची फुलं,
आणि संतांची ये नगरी, मन स्वानंद आनंद, मेघदूत, वाल्मिकी ते आधुनिक वाल्मिकी अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांचं सोनचाफ्याचे फूल या पुस्तकाला उत्कृष्ट ललित पुस्तकाचा पुरस्कार मिळाला आहे. आणि संतांची ये नगरी पुस्तकाचे वाचन वारकरी मंडळाच्या अनेक संस्थातून या दिवसभरात केले जाते. त्यासोबत कलर वाहिनीवर राधा प्रेम रंगली या मालिकेचं लेखन धनश्रीताईंनी केलं आहे. कुर्ल्याच्या ब्राह्मणवाडीत जन्मलेल्या धनश्रीताई लेले या माहेरच्या धनश्री गोखले आहे. संस्कृत आणि मराठी या भाषेत रस असलेल्या आजोबा, वडील आणि आई अशा रसिक घरात त्यांचं सृजनशील बालपण गेलं. गीतेचे 700 श्लोकचं पाठांतर आणि आठवड्यातून 2 निबंधाचं लेखन ही त्यांच्या आजोबांचीच देणगी आहे. आपल्या वाडीतीलच अमोल लेले यांच्यासोबत जन्मगाठ बांधल्यावर धनश्रीताई गोखलेंच्या धनश्री लेले झाल्या. त्यांचे पती अमोलराव मॅनेजमेंटमधले व्यक्ती. लग्नानंतर धनश्रीताई लेले यांनी MA केलं. MAला संस्कृत विषय घेतला होता आणि लहानपणीच सुसंस्कृत भाषेचं बालकडू प्यायलेल्या धनश्रीताई संस्कृत भाषेतील विदुषी होणार हे या भाषेचं भाग्य होतं. MAला इंग्रजी भाषा घेण्याची अतीव इच्छा असणाऱ्या धनश्रीताई आईच्या आग्रहास्तव संस्कृत घ्यावं लागलं. पण धनश्रीताई आपलं इंग्रजी प्रभुत्व संस्कृतसोबत अबाधित ठेवलं आहे. जर्मनी भाषेच्या 5 परीक्षा त्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या. कीर्ती महाविद्यालयात 1 वर्ष संस्कृत विषयाचं अध्यापनही त्यांनी केलं आहे. त्यासोबत त्या ठाण्याच्या सुलोचना सिंघानिया स्कूलमध्ये काही काळ संस्कृत शिकवत होत्या. मुलांसाठी 40 मिनिटाची नाटिकाही लिहिल्या आहे. दासबोधातील सौंदर्य स्थळे, गुरुमहिमा, कबीर, नामदेवांची अमृतवाणी या भारदस्त विषयाखेरीज रवींद्रनाथ, मेघदूत, ओवी, भा. तांब्यांची कविता, विनोबांचे विचार सौंदर्य अशा अनेक ललित विषयावरही धनश्रीताई यांनी आजपर्यंत अनेक व्याख्याने गुंफली आहे. धनश्रीताई लेले यांनी श्रीधर फडके, अशोक पत्की, अरुण दाते, शौनक अभिषेकी, आनंद भाटे इत्यादी अनेक नामवंत गायकांच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे. एका कार्यक्रमाच्या वेळी यशवंत देव त्यांना म्हणाले होते, यू आर द ग्रेट आणि यू शूड बी ग्रेटर. आता या क्षणाला महाराष्ट्रात आणि कदाचित हिंदुस्थानातही मराठी, उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत अशा 4ही भाषेत अलिखित बोलणारी बहुधा धनश्रीताई या काही मोजक्या वक्त्यांपैकी आहे. या क्षणाला त्यांच्या नावावर काही मराठी पुस्तके आहे, परंतु येणाऱ्या काही वर्षामध्ये कदाचित इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेतलीही पुस्तके येऊ लागतील. मी धनश्रीताईंचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की तुषार भारतीय मित्रमंडळद्वारा आयोजित अमृतमंथन या व्याख्यानमालेचं प्रथम पुष्प आपण गुंफावं. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार. आज सकाळी या अतिशय सुंदर अशा नगरीमध्ये मी आले आणि आम्हा संस्कृतवाल्यांना अमरावती म्हटलं की तीच अमरावती आठवते, इंद्राची नगरी. इथे आले आणि अंबाबाईचं इतकं प्रसन्न असं दर्शन घेतलं, म्हणजे रोम रोम हर्षित होणं म्हणजे काय ते आज त्या सकाळी देवळामध्ये अनुभवलं. एकविराबाई मातेचं दर्शन घेतलं आणि स्टेशनवरतीच तुषार भारतीय मित्रमंडळाची अत्यंत हसतमुख अशी कार्यकर्ता मंडळी माझ्या स्वागतासाठी आली होती. इथूनच ह्या सगळ्याचं एक वेगळेपण मला जाणवायला लागलं. म्हणजे आत्ता जे तुषारजी म्हणाले की एखादं झाड वाढवायचं असेल तर त्याला अतिशय प्रेमानं त्याचं सिंचन करावं लागतं आणि नुसतं सिंचन केलं तर झाडं वाढतात हो, पण प्रेमाने केलं तर ते झाडसुद्धा त्याचं रूप दाखवतं. तर मला असं वाटतं की या सगळ्या आयोजनामध्ये तो जिव्हाळा, ते प्रेमाचं सिंचन मला दिसलं. आणि एखादी गोष्ट आणि व्याख्यानमालेसारखी गोष्ट 10 वर्ष सातत्यानं चालवणं ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.
पण तुषारजी आपण आणि आपली सगळी कार्यकर्ता मंडळी हे इतकं निष्ठेनं व्रत चालवत आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणावं, किती तुमचं अभिनंदन करावं. आणि अशीच शक्ती आपल्याला ही व्याख्यानमाला आणि एकंदरीतच आपण दुपारी जे बोललो आपलं एवढं कार्य करण्यासाठी भगवंतानी आपल्याला द्यावी अशी इच्छा व्यक्त करते. आज इथे मगाशी माझ्या बाजूला माननीय श्री आमले सर बसले होते. वारकरी म्हटल्यानंतर माऊली कंठस्थ असतात, तुकाराम महाराज मस्तकस्थ असतात, सगळेच संत त्यांच्या रोमारोमामधनं अक्षरशः नामघोष करत असतात. काय काय आपल्याला, मी एक फक्त जातच पुढेच माझा विषय मांडण्यापूर्वी सांगते की मागे एकदा ओवी ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी, पण ओवी म्हणजे संत साहित्यातली नाही तर निरक्षर स्त्रीची ओवी, तिचा अभ्यास करण्यासाठी म्हणून मी दिंडीबरोबर चालले होते. आणि माझ्या आसपास असणाऱ्या महिला वयस्कर आजी इतकं गात होत्या, इतक्या ओव्या त्यांच्या मुखोद्गत चालल्या होत्या, रचणं चाललं होतं. मी त्या एका आजींना म्हटलं दुपारच्या जेवणाच्या वेळेला, म्हटलं आजी कमाल आहे हो तुमची, काय रचता तुम्ही. हां, ती निरक्षर स्त्री होती. मी त्यांना म्हटलं काय रचता तुम्ही. 2 डिग्र्या असलेली माझ्या पहिल्याच बॉलला त्या बाईंनी विकेट काढलेली होती. कारण मी त्यांना म्हटलं होतं काय रचता तुम्ही. त्या बाई म्हणाल्या आम्ही रचत नाही, आम्हाला सुचतं. रचणं आणि सुचणं यातला फरक मला असं वाटतं माऊलींची ही देण आहे. मी नामदेव महाराज म्हणतात ना की आम्हाला ते काही कवित्व वगैरे कळत नाही, हे त्वरा केली प्रीत केशी राजे, तसं ह्या सगळ्यांचा तो भाव आहे. आमले सर, मी आज आपल्यासमोर माझे हे बोबडे बोल आहेत असं आपण समजा, आपल्याला मनापासून अभिवादन करते. रेखाताईंना मनापासून अभिवादन करते. चेतनजी, आपणही इतका काय म्हणू त्याला शांत चित्तानं आणि इतका विस्तृत परिचय दिला त्याबद्दल आपलेही मनापासून आभार मानते. आणि श्रोत्यांबद्दल काय बोलावं, एवढंच म्हणते की जे जे काही आठवावे, म्हणजे मला असं वाटतं की आपण हे सांगूया ते सांगूया, हे सांगून बघूया. म्हणून मी इथे आले ते विचार काय माझ्या मनामध्ये की जे जे काही आठवावे, पण गंमत अशी आहे की ते पूर्वीचं तयासी ठावे. ते तुम्हाला सगळ्यांना आधीच माहिती आहे हो. जे जे काही आठवावे ते पूर्वीचं तयासी ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करूनी. मग असं असताना ज्ञात्याची भूमिका घेऊन सभेच्या या बाजूला मी का येऊन बसावं. तरीही बोलते निशंक, कारण श्रोते गुणग्राहक. त्यामुळे आपल्यासारख्या गुणग्राही श्रोत्यांना आधी मनापासून अभिवादन करते. मी माझा एक छोटासा व्हिडिओ टीजर म्हणून तुषारजींना पाठवला होता. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की ज्ञानेश्वर माऊलींच्या साहित्य सृष्टीला स्पर्श करण्याचा प्रयत्न आणि ते केवळ धार्ष्ट्य आहे, हे इतकं खरं आहे. कारण त्यांच्याकडे नुसतंच म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माऊलींचं काही वाचायला घेतलं ना की मला एक चित्र दिसायला लागतं. हे चित्र कसलं तर मी हिमालयाच्या पायथ्याशी उभी आहे आणि हिमालय पाहण्याचा प्रयत्न करते. तेव्हा लक्षात येतं की हिमालय पाहतासुद्धा येत नाही. म्हणजे समुद्राच्या काठावर उभं राहावं आणि समुद्राची खोली बघायचा प्रयत्न करावा, तेव्हा आपलं छोटेपण आपल्या सातत्यानं लक्षात येतं. हिमालयाची उंची पाहताना आणि सागराची खोली पाहताना आणि माऊलींबद्दल बोलताना मला असं वाटतं की ती हिमालयाची उंची अधिक सागराची खोली बरोबर माऊली. आणि असं असताना माझ्यासारखे एखादी या काचित स्त्री त्यांच्या विषयाला जेव्हा स्पर्श करते ना, तेव्हा त्याच्यामागे फक्त एकच भावना असते, ती म्हणजे आपलेपण. आपल्या माणसांबद्दल कसंही असेल, थोडंफार काय म्हणू त्याला चुकत असेल, काही वेगळं बोललं जात असेल, तरी ते आपल्या माणसाबद्दल बोलण्याचा जो आनंद असतो ना, तो आनंद हा केवळ हा एकच पाया आहे माझ्या या 3 दिवसांच्या बोलण्याला. मनामध्ये आलं ज्ञानेश्वरांची साहित्यसृष्टी कशाने सुरुवात करावी, आणि मग विषय मनामध्ये घुमत राहिला आणि तो होता ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली गुरुवंदना. म्हणजे भारतीय संस्कृती काय आहे नेमकी. आजच्या काळातल्या आमच्या विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा मी सांगते ना, जेव्हा ते टीचरला ती टीचर, आदर कमी, अरे तुरेनी बोलणं, टीचर नेहमीच कशी चुकते हे सांगणं, हे जेव्हा जेव्हा बोलणं होतं ना, मग त्याच्यामध्ये दोन्ही बाजूंचा विचार व्हायला हवा, हे नक्कीच मी असं म्हणत नाही आहे. पण जेव्हा जेव्हा मी हे सांगते तेव्हा मी माझ्या
विद्यार्थ्यांना सांगते की तुम्ही ना एखादी ओवी माऊलींची आपल्या गुरुबद्दल वाचा. ही भारतीय भूमी आपल्या गुरुबद्दल, आपल्या शिक्षकाबद्दल, आपल्या सद्गुरूंबद्दल आपल्याला काय विचार करायला शिकवते हे जर बघायचं असेल तर कुठलीही ओवी अध्यायाच्या प्रारंभी जे गुरुस्तवन आहे त्याच्यामध्ये काढा, आपल्या लक्षात येईल. गुरु, मलाही असं वाटलं की सहज बोलता येईल, 2 तर अक्षर आहेत. गुरु म्हणजे अक्षर आहे 2, परी अमृताचा समुद्र जाणं, अशी फसगत होते आपली. मला वाटलं 2च अक्षर आहेत, काय सहज बोलता येईल गुरु. आणि मग लक्षात येतं, जसजसा ह्या तत्वाचा आपण विचार करायला लागतो तसं लक्षात येतं की गुरु म्हणजे अक्षरे 2, परी अमृताचा समुद्र जाणं. तया माझी बुडताची क्षण, कवी होय परियसा. काय सुंदर आहे ना. 3.5 चरणामध्ये संपूर्ण तत्व आकळण्याचा प्रयत्न आहे. गुरु म्हणजे अक्षरे 2, परी अमृताचा समुद्र जाणं. तो समुद्र आहे हे नक्की, पण तो अमृताचा समुद्र आहे हे विशेष. खारट समुद्र आम्हा मुंबईकरांना नवीन नाही, आम्ही सततच तो पाहत असतो. म्हणून त्या अमृताचं सागर म्हटल्यावर आम्हाला वेगळे पण वाटतं, कारण आम्हाला खाराचा समुद्र माहिती आहे. मुंबईत राहत असल्यामुळे आम्हाला विखाराचा समुद्र माहिती आहे आणि विकारांचाही समुद्र माहिती आहे. आणि अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा अमृताचा सागर असं म्हटलं जातं त्या क्षणी मनामध्ये इतका आनंद होतो, एक तजेला प्राप्त होतो. गुरु म्हणजे अक्षरे 2, परी अमृताचा समुद्र जाणं. तया माझी बुडताची क्षण, एक क्षण फक्त त्याच्यामध्ये शिरा, कवी होय परियसा. तुमचं सगळं जीवन बदलून जाईल. मला आपल्या भारतीय अध्यात्माची फार गंमत वाटते. हे भारतीय अध्यात्म कशावर अवलंबून आहे असं कोणी मला विचारलं ना, तर माझं आजचं उत्तर असेल की ते क्षणावरती अवलंबून आहे. माऊली काय सांगते, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधियल्या. हा काय हिशोब आहे का? हे काय समीकरण आहे का की एक क्षण इज इक्वल टू मुक्ती? आणि एक नाही, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, 4ही प्रकारच्या मुक्ती आणि एक क्षण. हे कुठलं समीकरण आहे? आम्ही म्हणतो आम्हाला 24 तास कमी पडतात घरातली कामं उरकायला, ते म्हणतात एक क्षण द्या. कबीरांचा एक दोहा आहे. कबीरजी म्हणतात, राम राम सब कोई कहे, दशरथ कहे ना कोय. राम राम सगळेच म्हणतात, दशरथ कोणीच म्हणत नाही. राम राम सब कोई कहे, दशरथ कहे ना कोय. एक बार दशरथ कहो, कोटी यज्ञ फल होय. एकदा म्हणाले दशरथ, म्हणा एकदा, सगळ्या कोटी यज्ञांचं फळ मिळेल. आम्हाला लगेच लाभ दिसला की आमचे डोळे लुकलुकतात. म्हणजे आमच्याकडे मागे माझ्या काकू एक राहायला आल्या होत्या, तर काय पुस्तकं आहेत का गं वाचायला? मी म्हटलं ही एवढी कपाटभर आहेत, काय वाचायचं ते वाचा. त्यांनी त्यातलं योगासनांचं पुस्तक काढलं. आधी योगासनांचं पुस्तक वेळ घालवायला वाचतात हेच मला माहीत नव्हतं. ते त्यांनी वाचायला घेतलं आणि वाचन झाल्यानंतर मला म्हणाले, झालं का पूर्ण पुस्तक वाचून? मी म्हटलं योगासनांचं पुस्तक तुम्ही वाचलंत आणि झालं? त्यामुळे हो, प्रत्येक आसनाचा लाभ वाचला. किती खरं आहे. पश्चिमोत्तानासन केल्याने काय होतं, चक्रासन केल्याने काय होतं, सगळ्याचा लाभ वाचला. आणि म्हणून जेव्हा कबीरजी म्हणतात ना की एक बार दशरथ कहो, कोटी यज्ञ फल होय. आम्ही म्हणू ठीक आहे, चला आम्ही दशरथ 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 म्हणू, आम्हाला यज्ञाचं फळ मिळणार आहे ना, बास. मग कबीरजी आहेत ते चिमटा काढायला कमी करत नाहीत. कबीरजी चिमटे नाही काढत, कबीरजी काठीच मारतात, जसं आपल्याकडे नंतर रामदास स्वामी. तसं कबीरजी म्हणतात, अहो जरा लक्ष द्या, मी काय म्हटलं, मी दशरथ म्हटलेलं नाही, दशरथ म्हटलेलं आहे. राम राम सब कोई कहे, पण दशरथ कहे ना कोय. 10 इंद्रिय रत होऊन कोणीच म्हणत नाही. एक बार दशरथ कहो, अहो एका क्षणासाठी 10 इंद्रिय रत होऊन त्याला म्हणा, कोटी यज्ञ फल होय. देवाची द्वारी उभा क्षणभरी. आणि तेच इथे आहे की क्षणासाठी त्या समुद्रामध्ये, गुरु नावाच्या तत्वाच्या समुद्रात क्षणासाठी बुडी मारा, तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाईल. गुरु म्हणजे अक्षरे 2. माऊलींची काय सुंदर ओवी आहे. जरी बिंब बचके एवढे, तरी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे, तेणे शब्दांची व्याप्ती पाडे अनुभवावी. माऊली म्हणतात, शब्दांवर जाऊ नका, शब्दांचा हिशोब करू नका, गडबड होईल. मी जसं म्हटलं तसं गुरु काय 2च अक्षर आहेत, ते सावध करतायत, शब्दांच्या अक्षरसंख्येवर जाऊ नका. असं झालं तर ओम हे एक अक्षर आयुष्य खालवेल तुमचं, कारण ओंकारातच सगळं आहे.
मग त्या ओम अक्षराचं महात्म्य काय? जरी बिंब बचके एवढे, मी दुपारच्या वेळेला उभी राहिले सूर्यबिंबाच्या खाली आणि पकडायचा प्रयत्न केला, तर मला असं वाटतं की ते आलंय. बचके एवढे, बचकेमध्ये मावलाय असं वाटतं. जरी बिंब बचके एवढे, पण त्यातून बाहेर पडणारा प्रकाश मला अडवता येत नाही. तसं मी जेव्हा शब्द लिहिते तेव्हा अक्षरं मला लिहिता येतात, तो शब्द मला पूर्ण करता येतो, पण तो शब्द म्हणजे ते तत्व नव्हे. शब्दांची व्याप्ती त्याच्या लेखनातनं येत नाही, तर त्याच्या प्रत्यक्ष दर्शनातनं येते, प्रत्यक्ष अनुभवातनं येते. म्हणून जरी बिंब वचके एवढे, प्रकाशात त्रैलोक्य थोकडे. गुरु काय करायचे हो ह्या शब्दाची व्याख्या? अनेकांनी अनेक व्याख्या केल्यात. रवींद्रनाथ म्हणाले गुरु म्हणजे कोण? इतकं सुंदर सांगतात ते म्हणतात भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा. काय वाक्य आहे! भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा, सगळ्या पिढ्यांना जोडणारा तो गुरु मध्यात उभा राहतो आणि प्रकाश देत राहतो, म्हणून तो गुरु आहे. आणि काय तर गुरु गीतेमध्ये आहेच की, गु शब्दस्तु अंधकार हा रू शब्दस्तु निरोधक हा. गुरु ह्या 2 अक्षरांचं महात्म्य सांगितलं की पहिलं जे अक्षर आहे त्यातलं त्याचा अर्थ आहे अंधकार, आणि त्याच्या मागून येणारा जो रुकार आहे तो म्हणजे त्या अंधकाराचं निर्मूलन करणारा प्रकाश. म्हणजे गुरु म्हणजे प्रकाश, गुरु म्हणजे गुह्य ज्ञान जो देतो तो गुरु. आणि हे सांगत असताना माऊलींनी त्यांची गुरु परंपरा सांगितली 18व्या अध्यायामध्ये. ही सुरुवात कुठून झाली गुरु परंपरेला? तर क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितले जे. गुरु परंपरेची सुरुवात सांगतात. कुठून आली त्यांची गुरु परंपरा? निवृत्तीनाथ आहेत बरोबर, पण त्यांनाही आहेत ना, परंपरा आहे ना ती. क्षीरसागर परिसरी, क्षीरसागराच्या काठावरती शक्तीच्या कर्णकुहरी. भवानी माता बाजूला बसली आहे आणि शंकर बसलेत. तिच्या कानात काहीतरी गुह्य ज्ञान सांगितलं. मला तर शंकर आणि पार्वती या दाम्पत्याचाच हेवा वाटतो. का बरं? बघा ना, कुठलीही कथा काढा, शंकर आणि पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. का वाटू नये या दाम्पत्याचा हेवा सांगा? एकतर दोघांना वेळ आहे एवढा, आणि आजच्या काळात महत्त्वाचं म्हणजे विषय आहेत बोलायला. खरं आहे ना? नाहीतर विषयच नसतात, काय बोलायचं? मग बसतात आपण, ते त्यांच्या मोबाईलमध्ये, मी माझ्या मोबाईलमध्ये. वेळ असून उपयोग काय कैलास पर्वतावर? त्यामुळे कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती गप्पा मारतात, हे चित्रच किती सुंदर आहे. आणि ह्या गप्पा घरातल्या नाही आहेत, डाळ संपली आहे भरून ठेवूया अशा गप्पा नाही आहेत. तर पार्वती कायम अध्यात्मातले प्रश्न शंकरांना विचारते. रामरक्षाची सुरुवात तिथून झाली. पार्वतीने प्रश्न विचारलाय की अहो 1000 नावं आहेत विष्णूची, पण नाही सगळ्यांना घ्यायला जमली तर? माता आहे ना ती, भवानी माता आहे ना, त्यामुळे तिला आपली काळजी आहे आणि म्हणून ती म्हणते की अहो 1000 नावं रामाची म्हणजे विष्णूची नाही घेता आली तर काय करावं? ती रामरक्षा सांगून झाल्यावर त्याच्यामध्ये उत्तर आहे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. अहो त्या 1000 तोडीचं नाव एक, ते म्हणजे राम. हा प्रश्न भवानीनी केलाय, त्यातनं अनेक गोष्टी निघालेत. तसा भवानीनेच प्रश्न केला असणार आहे आणि तिचं उत्तर देण्यासाठी म्हणून क्षीरसागराच्या काठावरती शंकर पार्वती बसलेत आणि शंकरांनी शक्तीच्या कानामध्ये सांगितलंय. पण तिथे ते दोघंच नव्हते, तर तिथे एक मासाई होता. आणि असं म्हणतात की त्या माशाच्या पोटामध्ये विष्णू छोटेसे होऊन राहिले होते. ज्ञान मिळवण्यासाठी किती जिज्ञासा असते, किती इच्छा असावी लागते. विष्णूलाही वाटलं हे ऐकण्यासारखं आहे, आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून तो त्या ह्याच्यामध्ये सूक्ष्म रूपानं राहिला, त्याचंच मत्स्येंद्र अवतार झाला आणि ह्या मत्स्येंद्राकडे हे सगळं ज्ञान आलं. मग ह्या मत्स्येंद्रांनी काय केलं? त्यांनी ते ज्ञान कुणाला दिलं? सप्तशृंगीवरती चौरंगी होते, त्या चौरंगीचं वर्णन कसं केलंय? भग्नावयवा, हातपाय तुटलेल्या अवस्थेमध्ये होते, त्याला आधी त्या ज्ञानानं परिपूर्ण केलं मत्स्येंद्रनाथांनी. आणि मग काय केलं? आणि मग समाधीचं सुख अनुभवावं म्हणून हे ज्ञान संपूर्णपणे ती ओंजळ गोरक्षनाथांच्या ओंजळीमध्ये रिकामी केली.
कशी परंपरा चालू आहे. आदिशंकरापासून सुरुवात झालेली आहे, ती गोरक्षनाथांपर्यंत आलेली आहे. आता गोरक्षनाथांनी काय करावं, तर गोरक्षनाथांनी हे सगळं गहिनीनाथाला दिलं. त्याच्याबद्दल माऊली लिहिताना किती सुंदर लिहितात की तिही ते शांभव अद्वय आनंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा. नुसतं ज्ञान नाही दिलं, काय गंमत आहे ना, नुसतं ज्ञान नाही दिलं, म्हणाले अद्वयानंद वैभव, अद्वैताच्या आनंदाचं वैभव, ते सगळी संपत्ती त्यांनी गहिनीनाथाला दिली. आणि मग गहिनीनाथ बघतच होते. ते म्हणाले अरे हा कळी आला की, कळी आला म्हणजे कली आला, कळी गिळती या जीवा असं म्हटलंय. काय वर्णन केलंय माऊलींनी, 3 शब्दांमध्ये कलियुग संपून टाकलंय, सांगून टाकलंय. कली काय करतोय, माणसाला गिळतोय. आणि अशा वेळेला कोण उभं राहणार, म्हणून गोरक्षनाथांनी सांगितलंय गहिनीनाथांना तुम्ही हे सगळं सांभाळा. गहिनीनाथांनी हे सगळं पाहिलं, निवृत्तींना सांगितलं की आता ह्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे. कलियुगामध्ये ह्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे. माऊली म्हणतात, आणि आमच्या गुरुजींबद्दल तर काय सांगावं, काय वाणीला त्यांच्या इतके कोंब फुटतात ना आपल्या गुरुचं वर्णन करताना. ते म्हणतात काय सांगावं म्हणे, अहो आधीचं तो कृपाळू, आमचा गुरु काय वर्णन करू म्हणे त्याचं, आधीच तो कृपाळू वरी गुरु आज्ञेचा बोलू. गुरुनी आज्ञा केली आहे की तुम्ही काळजी घ्या, आणि काळजी घ्या कुणाला सांगितलंय, जो मुळातच अत्यंत स्नेहाळ अंतःकरणाचा आहे त्याला सांगितलं. म्हणजे किती डबल झालंय हे सगळं काळजीचं आणि प्रेमाचं. म्हणून ते म्हणतात की आधीच तो कृपाळू महाराज म्हणतायत वरी गुरु आज्ञेचा बोलू, झाला जायचा वर्षा काळू खवळणे मेघा. हे कसं झालं म्हणाले, वर्षाकाळ आलेला आहे, काळ्या म्हणजे काय म्हणू त्याला, पाण्याने गच्च भरलेले मेघ आलेले आहेत आणि योग्य तो वारा सुटलेला आहे. हे सगळं जुळून यावं आणि त्या मेघानं नुसतं वर्षाव करावा, तसं हे घडलेलं आहे. आधीच त्यांचं कृपाळू अंतःकरण, त्यात गुरु आज्ञेचा बोल, आणि मुख्य म्हणजे खरोखरच लोकांची अवस्था त्यांनी पाहिली आणि त्यांना वाटलं यांच्या पाठीशी उभं राहायलाच पाहिजे. आणि त्यामुळे आर्ताच येणी वोरसे, आर्त मंडळींना भिजवण्यासाठी, कृपेच्या वर्षावामध्ये भिजवण्यासाठी निवृत्तीनाथ सिद्ध झालेले आहेत. या सगळ्यात माऊलींची भूमिका काय, माऊली काय म्हणतात, माऊली म्हणते अहो या सगळ्यात मी कोण, मी एक चातक. काय म्हणजे मला कधी कधी हे सगळं वाचताना असं वाटतं की आज ज्ञानेश्वरी म्हटल्यानंतर ज्ञानाचा शेवटचा शब्द, पण माऊली त्या भूमिकेत नाहीत. माऊली म्हणते की मी कोण आहे, मी फक्त एक चातक आहे, मला कसली आशा आहे फक्त एका थेंबाची. चातकाला एकच थेंब हवा असतो, पण तो चातक फक्त आणि फक्त मेघाचाच थेंब पितो. इथे पाणी येत आहे, नळाला पाणी आलंय, तू इथलं पी, तर चातक पित नाही. समर्थांच्या दासबोधामध्ये समर्थांनी अनन्य भक्त कसा असावा हे सांगताना हे उदाहरण दिलंय. समर्थ म्हणतात की चातक वाट बघतोय, मेघ येईल मेघ येईल, आणि मेघ आलाच नाही त्यांच्या भागामध्ये. पण म्हणून चातकांनी दुसरं कुठलंही पाणी प्यायलं नाही, त्यांनी जीव दिला, पण त्यांनी पाणी दुसऱ्याचं प्यायलं नाही. अनन्य भक्त कसा असावा, मी ज्याला माझा मानला त्याच्यावरचं माझं प्रेम कसं असावं, हा नाही ठीक आहे दुसरा कोणीतरी, असं नाही चालत. आणि म्हणून माऊली म्हणते की मी फक्त चातक आहे आणि मला काय हवंय, तर मला फक्त एक थेंब हवाय. अहो पण माझ्या गुरूंनी काय करावं, एक थेंब नाही तर साराचा सारा मेघच खाली बरसला. देवाचं असं असतं ना, भगवंताचं एक मागितलं तर तो छप्पर फाडके म्हणतात तसं देतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याच्यानंतर माऊलींनी कुठली उदाहरणं दिली आहेत. 2 उदाहरणं दिली माऊलींनी, भारतीय परंपरेतले आहेत माऊली, आणि मुख्य म्हणजे त्या परंपरेवरती निरतिशय प्रेम आहे. आज प्रत्येक ठिकाणी हे सांगावं लागतं की ही आपली परंपरा, भारतीय परंपरा, विशेष करून पुढच्या विद्यार्थ्यांना, की त्याचं निदान एकदा तुम्ही साधक बाधक विचार तरी करा. कुणीतरी काहीतरी टी व्हीवरती सांगताय म्हणून तुम्ही त्याच्याकडे लक्ष देताय का, त्यापेक्षा तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. विनोबांचं एक फार सुंदर वाक्य आहे. विनोबा म्हणतात, विद्यार्थ्यांनो, तरुणांनो, मन रिकामं ठेवू नका.
कारण तुमचं मन रिकामं आहे म्हटल्याबरोबर कुठल्या तरी वेगळ्या विचारसरणीचा माणूस येईल, तो तुमच्या मनामध्ये त्याच्या विचारसरणीची बीजं पेरेल आणि मग त्याचा वृक्ष तुमच्या मनात वाढेल आणि तुमच्या विचारांचं बाणगुळ होऊन जाईल, तर ते योग्य नाही. आज मला असं वाटतं की आपली पुढची पिढी इतकी हुशार आहे, त्यांना सांगितलं पाहिजे तुम्ही सगळ्याचा विचार करा आणि मग ते स्वीकारा. माऊलींनी हे सगळं पचवलं आहे, पाहिलं आहे आणि किती जन्मांचं त्यातनं बाहेर आलेलं आहे. आणि म्हणून मी एका थेंबाची आशा केली होती, यांनी दिला मात्र पूर्ण मेघ. हे सांगत असताना त्यांना दोघांची आठवण होते. एक आहे उपमन्यू आणि दुसरा आहे ध्रुव. व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा, धौम्यांचा पुतण्या उपमन्यू. या उपमन्यूला दूध प्यायचं आहे, पण घरी दूध नाही. आई काय करेल त्याची? आईने काय केलं, एका पिठामध्येच बिचारीने पाणी कालवून दुधाचा रंग फक्त आणण्याचा प्रयत्न केला, जसं अश्वत्थाम्याच्या बाबतीत पण आपण वाचलंय. आणि ते मिश्रण त्याला प्यायला दिलं. तो म्हणाला, हे नाही, मला दूध हवं. आणि आता ती गोष्ट मी इथे पूर्ण सांगत बसत नाही. आई म्हणाली की शंकराची उपासना कर. आणि खरोखरच ते छोटं बाळक शंकराची उपासना करत राहिलं, अत्यंत तीव्र अशी त्याची ती उपासना. आणि शंकरांनी काय करावं, त्याला एकच वाटी हवी होती दुधाची. पण देवाचं असं असताना एक वाटी मागितल्यावर एक वाटी द्यायची नाही, बरंच काही द्यायचं. त्यांनी काय केलं, क्षीराब्धाची करुणी वाटी. खरं तर एकच वाटी हवी होती त्याला, त्याचं समाधान तेवढ्यातच होणार होतं, पण भगवंताचं झालं नसतं. आणि म्हणून भगवंतानी अख्खी क्षीरसमुद्ररूपी वाटीच देऊन टाकली. मागितलं एवढंसं, दिलं केवढ्याच्या केवढं. ही एक गोष्ट उपमन्यूची. आणि दुसरी गोष्ट ध्रुवाची. उत्तानपाद राजाच्या 2 राण्या, सुरुची आणि सुनीती. यातल्या सुनीतीचा ध्रुव आणि सुरुचीचा उत्तम. या उत्तमालाच राज्य मिळावं आणि अर्थात वडिलांची मांडीसुद्धा उत्तमाचीच, या विचारानं ध्रुवाला खाली काढलं तिने. ध्रुवाला वाईट वाटलं आणि ध्रुवानं उपासना करायचं ठरवलं. मध्यात त्याला नारद भेटले, कळीचा नारद. खरोखर कळीचाच असतो नारद. योग्य ठिकाणी नारद मुनी येतात. आज असंख्य गोष्टी ज्या आपल्याला वेगवेगळ्या दिसतात त्या नारदांची कृपा आहे. भागवत निर्माण होण्याच्या मागे नारदांची कळ आहे, म्हणून ते कळीचा नारद आहेत. इथे सुद्धा कळ दिली आहे आणि सांगितलंय तुला करायचं ना उपासना, कर म्हणाले. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप कर, बघ काय होतं. ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप केलाय. 5-6 वर्षाचा तो ध्रुव छोटासा, त्याला फक्त हवं होतं की मला एक बसायला थोडंसं चांगलं स्थान मिळावं. पित्याची मांडी मिळाली तर फारच छान. सिंहासनाचा मोहच नव्हता हो त्याला. त्याच्यावरती माऊलींचं म्हणणं काय, ते म्हणतात की ना तरी वैकुंठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, भुजविला देऊनी भातुके ध्रुवपदाचे. अहो त्याला एक छोटंसं स्थान हवं होतं, तुम्ही त्याला चंद्र सूर्याच्या जोडीला नेऊन बसवलंत. मागावं एवढंच आणि द्यावं केवढं तरी. हे सगळं का सुचतंय माऊलीला, गुरु माझा किती कृपाळू आहे हे सांगण्यासाठी. हा खरा शिक्षक आहे. माऊली काय, समर्थ काय, नामदेव महाराज काय, हे खरे शिक्षक आहेत. कारण खरा शिक्षक काय करतो. आत्ता सर होते ना, टाले सर, किती छान बोलत होते ते. कारण शिक्षकाला माहीत असतं नेमकं काय बोललं पाहिजे. शिक्षकाला माहीत असतं की नुसता सिद्धांत सांगून उपयोग होत नाही, त्या सिद्धांताला पटणारी उदाहरणं सुद्धा द्यावी लागतात, तर तो सिद्धांत मनावरती कोरला जातो. आणि हे ज्याला माहिती आहे ना, त्याचं बोलणं वर्षानुवर्ष माणसं लक्षात ठेवतात. आज ज्ञानेश्वरी इतकी वर्ष साबूत आहे, याच्यामागे तेही एक कारण आहे, अनेक कारण आहेत. पण यातलं हे पण एक कारण आहे की आपल्याला लगेच मान डोलवते, हां बरोबर आहे, पटलं. हे पटलं जे असतं ना, ते माऊलीच्या शब्दामध्ये आपल्याला येस पटलं. किती साधी साधी सोपी सोपी उदाहरणं देतात. ही ध्रुव बाळाची गोष्ट आपल्याला माहीत नव्हती का, ही उपमन्यूची गोष्ट आपल्याला माहीत नव्हती का. गोष्टी माहीत होत्या म्हणूनच आपली मान डोलते की बरोबर आता कळलं. आणि म्हणून ते म्हणतात, मला आणखीन एक गोष्ट थोडीशी याच्यामध्ये विचार करावीशी वाटली. लागोपाठ 2 दृष्टांत आले, एक उपमन्यूचा आला आणि एक ध्रुवाचा आला. उपमन्यूला उपकृत केलं शंकरांनी आणि ध्रुवाला उपकृत केलं विष्णूंनी. हे लागोपाठ देण्याचं पण काही कारण असेल का हो? लागोपाठ ही उदाहरणं येण्याचं काही कारण असेल, असू शकेल.
माहीत नाही, ते सगळं त्यांना माहिती. आपण फक्त वितर्क करत बसायचे. मला कधी कधी असं वाटतं की या आपल्या भूमीमध्ये जे दोन भेद होते, शैव आणि वैष्णव, या शैव आणि वैष्णवांमुळे भूमी खऱ्या अर्थानं विभागली जात होती. म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून सांगते, काही वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते. मिरजेला मी काही दिवस माझ्या सासूबाईंकडे वगैरे मी राहायला गेलो होतो आणि महाशिवरात्र होती. तर आणि आमच्या शेजारी खूपच खमंग वास येत होता, म्हणून मी आपली स्त्रीसुलभ कुतूहलानं तिथे विचारलं की बाबा काय करताय तुम्ही? तर त्या म्हणाल्या आम्ही पुरणपोळ्या करतोय. तर मी म्हटलं उद्यासाठी का? नाही नाही म्हणे आज. मी म्हटलं अहो महाशिवरात्र आहे, आज उपास आहे, तुम्ही पुरणपोळ्या करताय? म्हणे आम्ही वैष्णव आहोत ना. मला आश्चर्य वाटलं, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा आम्ही वैष्णव आहोत, आम्ही म्हणून महाशिवरात्रीला उपास करत नाही, तर आम्ही तेव्हा पुरणाच्या पोळ्या करतो. आणि मग वैष्णवांना शैव काय म्हणतात? शैव वैष्णवांना म्हणतात तुम्ही कांदा खात नाही ना? का बरं? कांदा हाच विष्णूचं रूप आहे. एकमेकांमधल्या हे सांगते हां, एकाचं पान आडवं, एकाचं पान उभं, एकाचं गंध आडवं, एकाचं गंध उभं, हे सगळं बाह्य आहे हो. आणि आपल्याकडे वर्षानुवर्ष अनुयायीच पराभव करतात यांचा सुद्धा. त्यांच्यात काही आहे का हरिहरा भेद आहे का? काही नाहीच आहे. पण पुढे अनुयायांनी केलेला भेद आहे हा. वैष्णवांना काय म्हणतात शैव? तुम्ही कांदा खात नाही, कांदा खाल्ला पाहिजे, कांदा हाच विष्णूचं रूप आहे. कसं? उभा चिरला शंखाकार, आडवा चिरला चक्राकार, हा तो विष्णूचा अवतार, म्हणून कांदा सेवावा. उभा चिरला तर शंख, आडवा चिरला तर चक्र, महाविष्णू नाही आहे का? सांगायचा मुद्दा की शैव आणि वैष्णव हे भेद होते. माऊलींनी किती समन्वय केला याच्यामध्ये. आलेत नाथपंथाकडनं, पण गहिनीनाथांनी दिलेली निवृत्तीनाथांची दीक्षा आणि निवृत्तीनाथाने दिलेली माऊलीची दीक्षा, या सगळ्यातनं त्यांनी वैष्णवांकडे आलेत ते. त्यामुळे दोन्ही संप्रदायांना एकत्र साठवणारा खरा संगम म्हणजे माऊली आहे. हे किती मोठी गोष्ट आहे आणि किती क्रांतिकारी गोष्ट आहे. दोन वेगवेगळ्या पंथांना एकत्र आणणं सोपं नसतं. तुषारजी नेते आहेत, त्यांना माहिती आहे की दोन विभिन्न मतसरणीच्या माणसांना एकत्र आणणं सोपं नसतं. इथे दोन संपूर्ण वेगळ्या पंथांना एकाच ह्याच्याखाली उभं करतात ते माऊली आहेत. ती माऊली आहे कारण तिला समन्वय हवा आहे, सगळ्यांमधला समन्वय हवा आहे. क्रांतीचा विचार आहे हा खरं तर. किंवा गीता मराठीमधनं आणणं ही क्रांती नाही आहे. त्याच्यानंतरच्या काळात आलेल्या नाथांना त्रास झाला हो. भागवताचा 11वा स्कंद मराठीमध्ये आणला म्हणून नाथांना त्रास झाला. काशीच्या पंडितांसमोर त्यांना उभं राहावं लागलं आपली बाजू मांडण्यासाठी. मुलगा विरोधात गेला. काही वर्षानंतर घडलेल्या घटना आहेत, पण नाथांना त्रास झाला. आणि इथे संपूर्ण गीता उपनिषद मराठीमध्ये आणणं ही सोपी गोष्ट नाही. हा क्रांतिकारी असाच निर्णय आहे. आणि म्हणूनही असेल कदाचित लागोपाठ शंकराचं उदाहरण, लागोपाठ विष्णूचं उदाहरण. शैव आणि वैष्णव वेगळे नाहीत हे सांगण्यासाठी. वेगळे म्हणून एक सांगते की कालिदासांचं मेघदूत जर आपण वाचलं, कालिदास हे शैव आहेत, शंकरावर त्यांची निष्ठा आहे. पण कवी म्हटल्यानंतर मग शंकरावर निष्ठान विष्णूवर नाही असं होत नाही. कवीला वाटतं माझं काव्य सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि म्हणून जर आपण मेघदूताचा या दृष्टीतनं अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की एक उदाहरण शंकराचं आलं की खालून पुढचं उदाहरण विष्णूचं येतच. आणि म्हणून असेल कदाचित एका ठिकाणी उपमन्यूचं उदाहरण दिलं आहे आणि एका ठिकाणी ध्रुवाचं उदाहरण दिलं आहे. हे दोन्ही आपलेच आहेत. उगाचच्या उगाच मनामध्ये भेद ठेवू नका, हे सांगण्यामागचं ते कारण असेल. असो, तर सांगायचा मुद्दा माझा गुरु किती कृपाळू आहे हे सांगण्यासाठी दिलेली ही सगळी उदाहरणं आहेत. मुळातच तो कृपाळू आहे आणि त्याच्यावरती गुरु आज्ञेचा बोल आहे. आणि त्यामुळे हे सगळं माझ्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. या गुरुपरंपरेला काय सुंदर शब्द वापरला आहे, ते वापरू शकतात, महाराजच वापरू शकतात. अहेव तंतू, अहेव तंतू हा शब्द वापरला. मुळात तंतू हा शब्द आला कसा? तन हा धातू आहे संस्कृतातला. तन म्हणजे ताणणे, तन म्हणजे ताणणे. आणि म्हणून जो ताणून 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 पुढच्याला काय म्हणू त्याला भेटतो तो तंतू आहे. संतत, त्याच्यामध्ये सुद्धा तन हा धातू आहे संस्कृतातला.
म्हणून आहे व तंतू म्हटलं की हा जो गुरुपरंपरेचा दोरा आहे ना, हा कधीच तुटणारा नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सौभाग्याचा दोरा आहे, जो सौभाग्यानं माझ्या गळ्यात माझ्या निवृत्तीनाथांनी बांधला. आणि त्याच्या आधी अमृतानुभवामध्ये आलेलं आहे, ते म्हणतात की आता उपायन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू अमृताची मूर्त कारुण्याचा. उपायन वसंतू, आपल्या गुरुला उपमा कुठली दिली? गुरु ना माझा वसंत. आणि त्याच्या मागचा विचार काय? तर म्हणतात की जसं वसंत ऋतू आल्यानंतर प्रत्येक झाड फुलतं, तसं गुरु भेटल्यानंतर प्रत्येक माणूस फुलतो अंतरंगातनं. म्हणजेच काय म्हणायचं आहे त्यांना, की फुलण्याची क्षमता तुम्हा माझ्या सगळ्यांच्या ठायी आहे. हा भारतीय संस्कृतीचा केवढा मोठा विचार आहे की प्रत्येकामध्ये ती क्षमता दिलेली आहे, कुणाला कमी जास्त दिलेलं नाही. प्रत्येकामध्ये फुलण्याची क्षमता आहे. फक्त जसं बाग फुलण्यासाठी वसंत यावा लागतो, तसं आपले अंतरंग फुलण्यासाठी आपल्याला योग्य वेळी गुरु भेटावा लागतो. फुलण्याची क्षमता प्रत्येकात दिलेली आहे. फक्त त्याच्यासाठी कोण लागतं? आपल्याला गुरु लागतो. काय करतो गुरु असं भेटल्यानंतर? मी कधी विद्यार्थ्यांना विचारते की गुरुवरती निबंध लिहिताना तुम्ही काय लिहिता? की गुरु ज्ञान देतो. ज्ञान देतो म्हणजे काय देतो? माझे गुरुजी ज्यांनी मला संस्कृत शिकवलं, ते भातखंडे सर मला एकदा म्हणाले होते की ज्ञान देतो, ज्ञान देतो तुम्ही म्हणता, ज्ञान म्हणजे काय? माझ्या घरातली बरणी आहे का गं, की मी तुला दिली, तू पुढच्या पिढीला दिलीस, त्यांनी पुढच्या पिढीला दिली? नाही आहे म्हणाले. मग ज्ञान म्हणजे काय? मला म्हणाले विचार कर. मग लक्षात आलं, ज्ञानमधला मूळ संस्कृत धातू आहे ज्ञा. ज्ञा म्हणजे जाणणे. जाणणे हे जे क्रियापद जर असेल तर त्याचं नाम होतं जाणीव. म्हणजे गुरु ज्ञान देतो म्हणजे गुरु जाणीव करून देतो की बाबा रे, तुझ्यामध्ये ती शक्ती आहे. ही जाणीव करून द्यायला गुरु पाठीशी उभा राहावा लागतो. आईला आपण गुरु म्हणतो का हो? लहान बाळ असतं, नुकतंच हळूहळू हळूहळू चालायला लागलेलं असतं. आई त्याचे 2 हात धरते आणि एक एक पाऊल टाकत 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 त्याला चालवते. ती असं सांगत नाही की आता पुढचा पाय 45 अंशामध्ये तिरका कर आणि दुसरा पाय 90 अंशामध्ये कर. असं सांगितलं तर ते आयुष्यात चालणार नाही मूल. ती काय करते? ती फक्त त्याचे हात धरते आणि एक पाऊल टाक बाळा, हो बरोबर चाललंयस तू, छान उभा राहतोय, असं म्हणत 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 त्याला चालवते. आई फक्त एवढंच सांगते की बाळा, तुझ्या ठायी चालण्याची क्षमता दिलेली आहे. म्हणून आई हा पहिला गुरु आहे. गुरु काही वेगळं देत नाही. गुरु फक्त जाणीव करून देतो की तुझ्यात ते आहे. वसंतराव देशपांड्यांचा किस्सा माहिती आहे आपल्याला. वसंतराव लाहोरला गेले एका मोठ्या गवैयाकडे आणि म्हणाले की आता मला भरपूर काय काय मिळेल. तो गवई, तो सगळा ते काय म्हणतात ना, गांजा वगैरे लावून तो गाण्यात मशगूल झालेला माणूस, तो म्हणाला चल. आणि म्हणून ते वसंतरावांना घेऊन एका विहिरीपाशी आले. विहिरीमध्ये खाली वाकवलं त्यांना आणि सांगितलं फक्त षड्ज लाव, सा लाव. सा लावला वसंतरावांनी. वसंतराव म्हणाले आता पुढची तालीम. ते म्हणाले आता कसली तालीम? तालीम झाली, संपलं शिक्षण, माझ्याकडचं तुला द्यायचं शिक्षण संपलं. तुला मी एवढंच दाखवून दिलं की तुझा षड्ज अतिशय पवित्र आहे, तुझ्या कंठात गाणं आहे, बस. जाणीव तर तुला करून दिली. जाणीव करून देणं हाच गुरु असतो ना. आणि म्हणून मला रामायण कथेमध्ये पदोपदी गुरु दिसतात. आता लंकेला जायचं त्या भागामध्ये, मध्ये एवढा सहस्त्र योजना पसरलेला समुद्र आहे, तो पार करून जायचं. कोण जाईल कोण जाईल? प्रत्येकजण आपापल्या शक्तीचा विचार करत आहे. कुणी म्हणतं की मी पूर्वी जरा तरुण असतो तर जाऊन येऊ शकलो असतो. काही जण म्हणतात की मला वन वे जाण्याची ताकद आहे, परत नाही येऊ शकत लंकेतनं. असा सगळी विचार विनिमय चालू आहे. जांबुवंत मात्र एकाचा शोध घेत आहेत. आणि मग त्यांच्या लक्षात येतं की जो शक्तिमान आहे ना, त्याला जाणीवच नाही आहे त्याच्या शक्तीची. तो आपला पाय हलवत बसलाय पाण्यामध्ये पाय सोडून. ते आहेत हनुमंत. जांबुवंत गेलेले आहेत हनुमंतापाशी आणि जांबुवंतांना माहिती आहे काय की ह्याला शाप दिलाय ऋषींनी की ऐन वेळेला तुझ्या शक्तीचं विस्मरण होईल. पण आपल्याकडची संस्कृती छान आहे, शाप आणि शापाच्या मागोमाग उशाप असंच असलं पाहिजे. रागवल्यानंतर क्षणात क्षमाही करता आलीच पाहिजे. म्हणून त्या शापाला उशापाची जोड आहे. म्हणून शाप दिलाय आणि ताबडतोब मागून उशाप दिलेला आहे की ठीक आहे आई आहेस ना तू, वाईट वाटतं ना, मी उशाप देतो. काय उशाप देत आहे की कुणी आठवण करून दिली तर त्याला त्याच्या शक्ती
स्मरण परत होईल, पुन्हा जाणीव होईल. जांबुवंतांना हे माहिती आहे, कारण ते वृद्ध आहेत म्हणून घरात वृद्ध माणसं पाहिजेत. काय घडलं हे माहिती पाहिजे आधीच्या काळात. जांबुवंतांना ते माहिती आहे म्हणून जांबुवंत गेलेत हनुमंताकडे आणि त्यांनी त्याला चेतवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हनुमंतांनी उड्डाण केलेलं आहे. या प्रसंगामध्ये हनुमंताचे गुरु कोण आहेत? जांबुवंतच. तुझ्यात ती शक्ती आहे ह्याची जाणीव त्यांनी त्याला करून दिली आहे. आणि म्हणून ते जे म्हटलंय ना, उपायन वसंतू, तर मला वसंत का वाटतं? वसंत ही फक्त झाडांना जाणीव असते की बाबा रे तुमच्यात फुलण्याची शक्ती आहे, फुला. आज शिक्षकांचं काम काही नाही आहे दुसरं शिकवण्यापेक्षा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्यात ती शक्ती आहे, करा रे काम, एवढं सांगणं ही आज गरजेची गोष्ट आहे. आणि आमचे विद्यार्थी हनुमंत आहेतच, आम्ही जांबुवंत व्हायला कमी पडतोय. तेच सांगतात उपायन वसंतू. आणि पुढे म्हटलंय आज्ञेचा अहेव तंतू. हा तंतू, ही परंपरा माझ्यापर्यंत आणली, माझ्या गुरूंनी आणली, निवृत्तीनाथांनी आणली. आणि हा अहेव तंतू, सौभाग्याचा तंतू माझ्या गळ्यात त्यांनी बांधलेला आहे. अहेव तंतू, आज्ञेचा तंतू. आज्ञा कसली केली गुरूंनी? या सगळ्या गुरूंनी एकमेकांना आज्ञा केली आहे. सगळ्या गुरूंनी शिष्याला आज्ञा करतच पुढे आलेत. कसली आज्ञा? आज्ञा एकच, अहम ब्रह्मास्मी, एवढं लक्षात ठेव. सोहम हे लक्षात ठेव. तूच ब्रह्म आहेस हे लक्षात ठेव. हा आत्मा म्हणजे ब्रह्म हे लक्षात ठेव. तोच मी आहे हे लक्षात ठेव. हीच आज्ञा आहे. उपनिषदातली जी 4 महावाक्य आहे, हीच आज्ञा प्रत्येक गुरूंनी शिष्याला पुढे केली आहे की वेगळं मानू नको स्वतःला विश्वापासनं. जे पिंडी ते ब्रह्मांडी, एवढं लक्षात ठेव. हीच आज्ञा आहे. वेगळं समजू नकोस. आज्ञेचा अहेव तंतू. म्हणून हा आज्ञा शब्द महत्त्वाचा आहे. नुसतं माझ्या गळ्यात अहेव तंतू बांधला म्हटलं असतं तर त्या ओवीला काय अर्थ असता का? पण लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज आहे, तो एक शब्द इकडचा तिकडे होऊ शकत नाही. त्या शब्दाला पूर्णत्व त्यांच्यामुळे येतं असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. म्हणून आज्ञेचा अहेव तंतू, ही आज्ञा मलाही माझ्या गुरूंनी केली. आणि ही आज्ञा फक्त गुरुमुखातनंच यावी लागते. नाहीतर आमच्यासारखी इतकी उपनिषद शिकवणारी माणसं केव्हाच नसती का ज्ञानी झाली, मोक्षपदाला नसती का गेली? पण नाही जाता येत. नुसतं उपनिषद वाचलं म्हणजे सोहम कळत नाही, त्याच्यासाठी गुरुच समोर असावा लागतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज अधोरेखित करतात की हे फक्त आणि फक्त गुरुमुखातनं यावं लागतं. म्हणून गुरूंनी तो अहेव तंतू माझ्या बांधलेला आहे, माझ्या गळ्यात. नामदेवांची गोष्ट किती लख प्रकाश टाकणारे. संत वेटीला गेलेत, पण थोडासा अहंकार आहे का? देवाजवळी आम्ही असतो सर्व काळ, म्हणूनही सकळ वंदितात. अहंकार आहे थोडासा की आम्ही पंढरपूर आहोत. आम्ही काय, आम्ही पंढरपुरात आहोत. सगळे नमस्कार करतात. ज्ञानेश्वर महाराज नमस्कार करतात, निवृत्तीनाथ करतात. आणि मग ते म्हणतात की आम्हा वडील अधिकारू तेणे हा नमस्कारू योग्याची आहे. आम्ही यांच्यापेक्षा मुलांपेक्षा मोठेच होत तसेही, त्यामुळे बरोबरच केलं त्यांनी नमस्कार. वस्तुतः वारकरी संप्रदायाची रीत काय? एकमेका लोटांगणी जाते. पण नामदेव महाराज झुकत नाही आहे तो. अहंकार, आणि अहंकार कसला? मी त्याच्या जवळ आहे म्हणून. त्यानं जवळ केलंय का हा विचार नाही आहे. अहंकार काय आहे? मी तिथं आहे म्हणून, मी पंढरपुरात राहतो म्हणून तो अहंकार आहे. एकमेका लोटांगणी आणि जाती विसरलेत. मग निवृत्तीनाथ मुक्ताबाईला म्हणतात, मुक्ताबाई नमस्कार करा बरं. ती आकाशीची चितघन चपला आहे हो. ती पटकन दादाला पण ऐकत नाही. ती म्हणते मी नाही ह्याला नमस्कार करणार. नामदेवांच्या गाथेमध्ये आपण बघितलं महाराजांच्या, तर ह्याला हा शब्द आहे. मी नाही करणार याला नमस्कार. त्यावर निवृत्तीनाथ म्हणतायत की अरे तुरे ऐसे बोलणे योग्य नाही व मुक्ताबाई. ते मोठे आहेत बरं, यांनी देवाला वेड लावलाय असे नामदेव महाराज आहेत. तू काय त्याला नाही म्हणतेस? कर नमस्कार. नाही, ती एवढी परकरी पोर, ती म्हणते मी नाही करणार नमस्कार. का नाही करणार? अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. बास, एक प्रश्न काफी आहे. देवाचा शेजार आहे म्हणतोस ना, मग अहंकार का? प्रेम गलिया ती साखरी जामे दोन समाय, जब मैं था तब हरी नाही, अब हरी है तो मैं नाही. एक कोणीतरी उभे राहा म्हणाले. मग अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही, असा सवाल मुक्ताबाईंनी टाकलेला आहे. आणि म्हटलंय की गुरु विण नाम्या नाही मोक्ष ज्ञान. गुरुशिवाय मोक्ष मिळत नाही. बरं, धावत पळत आलेत. मग ते थापटण्याची गोष्ट झाली. गोरोबा म्हणाले हे मडकं कच्चं वाटतंय.
काय करायचं मुक्ताबाई म्हणली भाजायला घ्या. भाजायला घ्या म्हटल्याबरोबर निघालेत, पांडुरंगाकडे आलेत. पांडुरंगांनी स्पष्ट सांगितलं, बाबा रे तू असा डायरेक्ट माझ्याकडे आलायस ते आता नाही फार चालणार, कारण इकडे डायरेक्ट गाडी नाही येऊ शकत, मधल्या जंक्शनला उतरावं लागतं आणि ते जंक्शन गुरु असतं. त्यामुळे तू आत्ता आलायस, तू मला पाहतोयस, तू माझ्यावरती प्रेम करतोयस, मला दहीभात भरवतोयस, सगळं मान्य आहे, पण असा नाही तू मला ओळखू शकणार, तुला गुरुच पाहिजे. त्याच्यासाठी जे माऊली म्हटले की गुरुशिवाय नाही होऊ शकत, हे देवानी नामदेव महाराजांना सांगितलंय की तू आत्ता असा उभा आहेस, पण म्हणून तू मला समजून घेतलंस यावर माझा विश्वास नाही. ते तू तेव्हाच समजून घेशील जेव्हा तुझी आणि तुझ्या गुरुची भेट होईल. गेलेले आहेत औंढ्या नागनाथा इथे आलेले आहेत, महादेवाच्या देवळामध्ये पिंडीवरती पाय ठेवून म्हातारा बसलाय. नामदेव महाराज म्हणतात, अरे अरे प्राण्या आंधळा की काय, पिंडीवरी पाय ठेविलेस आहे. तो म्हणतो, आता मी म्हाताराच झालोय, नाही दिसत आहे मला, पिंडीवर पडले का, चुकलं, बरं तू ठेव बरं उचलून दुसरीकडे. नामदेव महाराजांनी पाय घेतलेत आणि आता ठेवणार एवढ्यात म्हणालेत बाबा, काय म्हणालेत, देवा विण ठाव रीता कोठे आहे, शोधोनिया पाहे नामदेव. तिथेच ठेव जिथे देव नाही, देवा विण ठाव रीता कोठे आहे शोधोनिया. त्या क्षणी नामदेवांना लक्षात आलंय की देव फक्त पंढरपुरात नाही, तो चराचरात भरलेला आहे. हा आज्ञेचा आहे व तंतू विसोबांनी नामदेवांच्या गळ्यात बांधला, तो आज्ञेचा आहे व तंतू निवृत्तीनाथांनी माऊलींच्या गळ्यामध्ये बांधला. म्हणून ह्या आज्ञेचा आहे व तंतू हा एक शब्द किती महत्त्वाचा आहे. गुरूंनी आज्ञा करायची आहे, पण कसली, जरा दार लाव, पाणी चाणून दे, जरा मध्ये पाय चगडून दे, ही आज्ञा आम्हाला मान्य नाही, वारकरी संप्रदायाला पण नाही आणि भारतीय संस्कृतीला पण नाही. गुरूंनी आज्ञा ही शिक्षणातलीच करायची असते आणि म्हणून तसा तो आज्ञेचा आहे व तंतू सांगितलेला आहे. आणि त्यातनं मग आता महाराज सांगतात की हे सगळं त्यांनी मला दिलं आणि काहीही शेष ठेवलं नाही स्वतःकडे, निशेष दिलेलं आहे, काही उरवलं नाही. ते रिकामे होतात, गुरु रिकामे होतात कधी, जेव्हा शिष्य चांगला भेटतो तेव्हा. तसे निवृत्तीनाथ पूर्ण रिकामे झालेले आहेत, संपूर्ण विद्या आता माऊलीकडे दिलेली आहे आणि माऊलीला सांगितलेलं आहे की हे सगळं तू आता मराठी भाषेमध्ये आणायचं आहेस. आणि त्याच्यातनं ही सगळी भावार्थ दीपिका प्रकट झालेली आहे. काय सुंदर विचार आहे हा सगळा, की लोकांना सोपं करून हे उपनिषद पोचावं म्हणून आपण मेहनत घेतली पाहिजे. असं नाही म्हणाले की बघतील त्यांचं ते, करतील त्यांचं ते, नाही. म्हणून ती माऊली आहे. गुरु माऊली का, की नाही त्यांना दिसत आहे तो मार्ग आपण दाखवला पाहिजे. आपल्याला वेळ गेला तरी चालेल, आपल्याला कष्ट झाले तरी चालतील, पण लोकांचा उद्धार झाला पाहिजे ही भूमिका त्यांच्या दोघांच्याही मनात आहे. म्हणून ती गुरु माऊली आहे आणि ही माऊली आहे. हे फक्त आईच करू शकते. रडताना बघेल त्याचं ते, असं नाही होत. मूल कितीही मोठं झालं ना तरी जरा खुपलं ना तरी आईला असं वाटतं नाही मी काही करू शकते का जाऊन. ते मूल अमेरिकेत सुद्धा असतं, आईकडे विजा पण नसतो, पण तरी तिच्या मनामध्ये असतं की मी काही करू शकते का जाऊन, मी तिथे कोणाला तरी फोन करून त्याची निदान काळजी तरी घ्यायला. हे माऊली पण आहे आणि ते त्यांच्या ठाई आहे. म्हणून ही भावार्थ दीपिका प्रज्वलित झालेली आहे, आलेली आहे. आणि ते म्हणतात हे माझं नाहीच आहे मुळी. म्हणजे मला ना हे जेव्हा जेव्हा ज्ञानेश्वरी मी वाचते तेव्हा मला एक चित्र आणखीन दिसतं की शिक्का असतो की नाही, तो शिक्का पण मला दिसतो आणि खाली सही पण दिसते. आणि मग मला असं वाटायला लागतं की तो शिक्का फक्त माऊलीचा आहे, सही निवृत्तीनाथांचीच आहे. नुसता शिक्का मारला तुषार भारतीय मित्रमंडळ तर चालत नाही हो, खाली तुषारजींची सही पण असावी लागते, तर त्याला पूर्णत्व येतं. तसं माऊली प्रत्येक ठिकाणी म्हणते हे मी सांगतोय पण माझं नाही, हे माझं नाही. इदम न मम, हे आज किती गरजेचं आहे हो. इदम न मम म्हणायला आणि जे माझं नाही ते कुणाचं आहे हे सांगणं सुद्धा गरजेचं असतं. पण आज आपण असंख्य भाषणांमधनं, असंख्य कार्यक्रमात ऐकतो जशीच्या तशी विधानं घेतात, पण कुठेही त्याचा रेफरन्स म्हणून दिला जात नाही. निदान एवढं तरी मनाने सत्य ठेवावं की इदम न मम, हे माझं नाही हे तरी सांगितलं गेलं पाहिजे. इदम न मम, हे माझं नाही, ते एवढं लिहून म्हणतात की हे माझं नाही. किती नम्रता असावी, किती नम्रत्व आहे की हे माझं नाही हे म्हणण्यासाठी ना अंतरीचं उदार नम्रत्वच असावं लागतं. आणि गुरु पण तसेच नम्र आहेत.
त्या दोघांची जोडी म्हणूनच जुळलेली आहे, अन्यथा एवढं छान काम घडलंच नसतं. दोन्ही प्रवाह एकत्र यावेच लागतात, त्याशिवाय घडत नाहीत गोष्टी चांगल्या. केवढं नम्रत्व आहे. पण माऊलींची ज्ञानेश्वरी वाचताना सतत प्रत्ययाला येतो तो त्यांचा आणखीन एक गुणविशेष, नम्रतेच्या बरोबर जो फार क्वचित दिसतो आणि जो खरं तर असला पाहिजे. नम्रता आहे पण तितकाच आत्मविश्वास पण आहे. बघा, आपण एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही मला स्नेहाच्या पदराखाली घ्या, आणि पुढच्या वाक्यामध्ये म्हणतात मी हे निर्माण करीन. म्हणतात मी कसं हो बोलू हे सगळं, मला कुठे एवढं जमतंय, ह्या ग्रंथ करण्याची काही माझी क्षमता आहे का, हे म्हणतायत. आणि म्हणतायत बोली अरूपाचे रूप दावीन. म्हणजे एकीकडे संपूर्ण नम्रत्व आहे की नाही हे माझं नाहीच आहे, आणि पुढे म्हणतात बोली अरूपाचे रूप दावीन. इंद्रियांना जे भोगता येत नाही ते तुम्हाला दाखवीन, कसं भोगायचं असतं ते तुमच्या हातात देईन, हे सगळं मी निर्माण करीन, असं ते म्हणतायत. आणि एकीकडे म्हणतात नाही नाही हे संपूर्ण नम्र आहे. पण हे काय आहे माहिती आहे, नम्रतेमध्ये असलेला आत्मविश्वास आहे हा. हे दोन खरं तर वेगळे गुण आहेत, पण ते एकत्र असतील तरच शोभून दिसतात. नम्रता म्हणजे लाचारी नव्हे. नम्रता म्हणजे अत्यंत नम्र असणं, कारण समोरच्यावर विश्वास असणं. आणि आत्मविश्वास म्हणजे थोडं वर असणं, कारण स्वतःवर विश्वास असणं. ही जोडी आहे. नम्रता म्हणजे मी झुकलेली असणं, कारण मला समोरच्यावर विश्वास आहे. आणि आत्मविश्वास म्हणजे मी थोडीशी ताठ असणं, कारण माझ्यावर विश्वास आहे. हे तुम्हाला हा बॅलन्स जेव्हा आपल्याला जमतो ना, कधी झुकायचं आणि कधी समोर व्हायचं, तो साधणं फार अवघड आहे. आणि म्हणून आत्मविश्वास अधिक नम्रता हे फार अवघड कॉम्बिनेशन आहे. आजच्या भाषेत बोलायचं तर खरंच अवघड आहे. आपल्याकडे तर म्हणतातच की ज्ञानी माणसाचा तो कणा आणि अहंकाराचा फणा असा असतो की काय. आणि म्हणून पसायदानामध्ये द्यावं लागलं, मार्तंड जे तापहीन. अनेक ज्ञानी माणसांच्या जवळ जाता येत नाही आपल्याला, भीती वाटते त्यांची. यांची वाटते का हो भीती? ज्ञानाने रूप घेतलं तर कसं असेल ते हे असं असेल, यांची भीती नाही वाटत आपल्याला. आपण त्यांना एवढे ज्ञानी असूनही माऊली म्हणतो, कारण झुकणं आणि योग्य त्यावेळी उभं राहणं याचं उत्तम साधलेलं समतोल. म्हणून तो आत्मविश्वास पण आहे आणि झुकणं पण आहे. आणि आणखीन एक गोष्ट, जिथे नम्रता असते ना तिथेच आत्मविश्वास असतो, आणि जिथे आत्मविश्वास असतो तिथेच नम्रता असते. जेव्हा मला माहिती आहे की हो मला हे एवढं माझी क्षमता, एवढं मला जमू शकेल, तिथे मला कुणाच्या कशावरही क्रेडिट घ्यायचं नसतं, मला कसलंही श्रेय घ्यायचं नसतं. त्यामुळे ती नम्रता माझ्यात आपसूक येते. आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा समोरच्याला चांगलं म्हणण्याचं, मोठी गोष्ट आत्ताच्या काळातलं बोलते, हे ज्ञानेश्वरी बाजूला ठेवून आजच्या काळासाठी बोलते, की समोरच्याला चांगलं म्हणणं हे हल्ली किती दुरापास्त झालं आहे बघा ना. पण जेव्हा माझ्यावर विश्वास असतो तेव्हा मी दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा मला त्यातलं काय आवडलं हे अधिक सांगते. या साध्या साध्या गोष्टी आहेत. हे खरं तर मानसशास्त्र आहे, जे त्यांनी आपल्याला अप्रत्यक्षरित्या पण ह्याचा विचार करा असं सांगितलेलं आहे. एक गुरु आहेत, वनस्पती शास्त्रज्ञ आहेत मोठे, आणि त्यांचा एक शिष्य आहे. त्या शिष्याचं शिक्षण सगळं पूर्ण झालं आहे. हात जोडून नमस्कार केलेत, म्हणाले गुरुजी तुम्ही इतके वर्ष मला सगळं ज्ञान दिलं, पण माझ्याकडनं काही घेतलं नाही, काहीतरी घ्या. गुरुजी म्हणाले अरे तुमचं मोठं होणं हेच आम्हाला मिळतं सगळं, आता काही नको. पण तो शिष्य अगदी इरेलाच पेटतो, नाही म्हणे तुम्ही घ्याच. आता हा शिष्य इतका हट्ट करतोय म्हटल्यावर गुरु म्हणतात ठीक आहे दे, तुला द्यायचं आहे ना मग दे. म्हणे अमुक अमुक प्रकारची एक मुळी, वनस्पती शास्त्रज्ञ आहे तो, अमुक अमुक प्रकारची एक मुळी मला हवी आहे ती आणून दे. शिष्य हसायला लागतो. शिष्य म्हणतो काय ह्यांचं करायचं, माझं घर एवढं संपन्न आहे, हत्ती घोडे मागितले असते तरी दिलं असतं, पण ह्यांनी काय मागितली, मुळी. आत्ता येतो म्हणाला. शिष्य काय म्हणाला, हा गेलो न हा आलो. गुरुजी फक्त मिश्किलपणे हसतात. आणि शिष्य गेलेला आहे. 5 वर्ष उलटलेली आहेत, शिष्य परत आलेला नाही. पण तो तेव्हाचा आहे, त्या काळातला आहे, त्यामुळे गुरुला विश्वास आहे की हा खोटं बोलणार नाही, तो मधल्यामध्ये पसार होणार नाही, तो येणार. आणि एक दिवस त्या नगरीचा राजा तिथे आलेला आहे, आणि राजा हात जोडून गुरूंना सांगतोय की गुरुजी तुम्ही एवढे वनस्पती शास्त्रज्ञ मोठे, तुम्ही माझे राजवैद्य बना. गुरुजी हो म्हणणार, एवढ्यात त्यांना लांबवर एक आकृती दिसते आणि गुरुजी म्हणतात की थांब थांब थांब, माझ्यापेक्षा एक मोठा राजवैद्य तुला मिळण्याची शक्यता आहे, थांब.
आणि थोड्या वेळाने तो शिष्य आत येतो, अतिशय खंगलेला आहे, 5 वर्ष रापलेला आहे, बारीक झालेला आहे, हातामध्ये पण चेहऱ्यावर तेज आहे मात्र. सगळं असं आहे पण चेहरा तेजस्वी आहे, भयंकर. आणि आत आलेला आहे आणि गुरुजींच्या पायावर कोसळलाय आणि ती वनस्पती पायावर ठेवली. गुरु म्हणतात राजाला, राजा हा तुझा राजवैद्य आहे, मी नाही. कारण इतकी वर्ष मी जी मुळी शोधत होतो ती मला मिळालीच नाही, ती यांनी शोधली आहे. आणि हा माझा शिष्य असल्यामुळे मी त्यांनी कशी शोधली असेल हे तुला सांगू शकतो. त्यांनी प्रत्येक मुळी उपटून सहाणेवर घासून त्याच्या गुणधर्मांची नोंद करत करत, डॉक्युमेंटेशन करत करत ही मुळी शोधली आहे. त्यामुळे या राज्याच्या पंचक्रोशीमध्ये कुठली झाडं आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत, ते कशावर उपयोगी पडणार आहेत, ह्याचं माझ्यापेक्षा अपडेटेड ज्ञान याच्याकडे आहे. त्यामुळे तू माझं हे स्थान नाही, हे स्थान त्याचं आहे, हे गुरु म्हणू शकतात. कारण गुरुला त्यांच्या ज्ञानावर आणि त्याच्याही ज्ञानावर विश्वास असतो म्हणून, आणि शिष्य नम्र असतो म्हणून. हे माऊलीच्या प्रत्येक ओवी ओवी गणित दिसतं की ती नम्रता अशी ओथमून वादे. बरं, यातलं सगळंच खरं आहे, आत्ताच्यासारखा खोटा आव नाही आहे, सगळंच खरं आहे. नम्रता ही खरी आहे आणि तो आत्मविश्वास सुद्धा खरा आहे. हे इतकं सुंदर अजब रसायन आहे. त्यामुळे ती ओवी वाचत असताना ते ज्ञान तर आपल्याला, म्हणजे आपली क्षमता असेल तर आपण पोचतो हळूहळू तिथपर्यंत, पण निदान हा आनंद तरी आपल्याला नक्की मिळत असतो. या वेगवेगळ्या त्यांच्या काय म्हणू त्याला, त्यांच्या अंतरंगातले पदरसुद्धा आपल्याला हळूहळू दिसतात. आणि म्हणतात ते तसेच आहे, तो गुरु तसेच असतात. राखो जाता शिष्या ते. शिष्याला सांभाळायचं म्हटलं ना की गुरुला एकदम उत्साह येतो. आणि गुरु काय करतो, राखो जाता शिष्या ते, गुरुपणही धाडिले थिटे. नम्रत्वावरनं विषय निघालाय. गुरु सुद्धा नम्र असतात आणि शिष्याला मोठं करताना गुरु स्वतःचं गुरुत्व कधी मध्ये आणत नाहीत. म्हणून राखो जाता शिष्या ते, गुरुपणही धाडिले थिटे. त्या गुरुत्वाला सुद्धा कमी करतात. आत्ताच्या गोष्टीचं तेच आहे ना प्रत्यंतर, की मी नाही, हा मोठा आहे, माझ्यापेक्षाही हा श्रेष्ठ आहे. शिष्याला सुद्धा गुरुत्व दिलं, पण त्याच्या पुढच्या याच्यामध्ये म्हटलंय, पण असं जरी गुरुनी केलं तरी गुरुचं गुरु पण कमी होत नाही. हे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडचा जो मंत्र आहे, ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, या एका मंत्राचा अभ्यास आपण केला तरी भारतीय संस्कृती काय वेगळी आहे आपल्या लक्षात येतं. आपण सगळं पूर्ण मानलं आहे, शून्य बिन्य आम्हाला मंजूर नाही. माझे आजोबा मला गणित शिकवायचे, आम्ही शून्य म्हणायचो, तसे पटकन मांडीवर मारायचे, म्हणायचं शून्य नाही का म्हणायचं, पूज्य म्हणायचं किंवा पूर्ण म्हणायचं. ही संस्कृती नसानसात अशी भिनलेली असते, जिथे आज आम्ही कुठेतरी कमी पडतो हे पुढे देण्यासाठी. पूज्य म्हणायचं, किंवा आपल्यापैकी पण अनेक जणांना आठवत असेल, पूज्य किंवा पूर्ण म्हणायचं पण शून्य नाही म्हणायचं, कारण आमचा पूर्णवाद आहे, शून्यवाद आमचा नाही. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते, पूर्णातनं पूर्णच निर्माण होतं आणि त्या पूर्णाला कोणी अपूर्ण करू शकत नाही. गुरु हे पूर्णत्वाचं निदान आहे. आज आपण गुरु अष्टमी करत नाही, गुरु सप्तमी करत नाही, गुरु पौर्णिमा करतो. पूर्णत्वाचं सगळ्यात मोठं माप जर असेल तर ते पौर्णिमा आहे. पूर्ण चंद्र होतो ते पौर्णिमेला होतो, सगळ्या कलांनी प्रकाशित असतो गुरु म्हणून पौर्णिमा आहे. काय विचार आहे ना संकल्पनेत, की पौर्णिमाच करायची, गुरुची अष्टमी नाही, गुरुची नवमी नाही. गुरु पूर्ण, त्याच्या इतकं पूर्ण दुसरं काही नाही. अखंड मंडलाकारं व्याप्तम येन चराचरम. आणि म्हणून माऊली ते लिहिताना म्हणतात की जरी शिष्याला मोठेपण करताना गुरुचं गुरुत्व थोडं खाली आलं तरी गुरुत्व पूर्णत्व कधी संपत नाही, कारण गुरु हा पूर्णत्वच आहे. आणि एका ठिकाणी तर ते असं म्हणतात की हा शेवटी लेनदेन असतेच हो, प्रत्येक व्यवहारामध्ये देणं घेणं असतंच. मग गुरु शिष्यामध्ये काय देणं घेणं आहे ना, म्हणाले गुरु शिष्यात पण देणं घेणं आहे. गुरु घेतोच काहीतरी शिष्याकडनं, काय त्याचं लघुपण काढून घेतो आणि त्याला गुरुत्व बहाल करतो. काय विचार आहे. शिष्याकडनं त्याचं छोटेपण काढून घेतो आणि त्याला मोठं करतो. मला म्हणून कधी कधी गुरुची व्याख्या करताना म्हणावं असं वाटतं, आपण वृत्तामधले लघुगुरू शिकलो आहेत, वेगवेगळी वृत्त आहेत मराठी भाषेतली, त्यातली लग म्हणजे लघुगुरू, ते शिकलो आहेत. त्याच्यामध्ये लघु आणि गुरु हे अक्षर आपण म्हणतो, पण मला ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर असं वाटतं की गुरु कोण, तर जो लघुला लघु ठेवत नाही, तर लघुला सुद्धा जो गुरु करतो तो खरा गुरु.
म्हणून त्याचं लघुत्व काढून घेऊन त्याला गुरुत्व जो देतो तो खरा गुरु. लघुचा गुरु करतो तो खरा गुरु. आणि हे माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये परत परत सांगितलंय, गुरुच्या तालमीत तयार झालेला शिष्य कधीही अहंकारात माखलेला दिसत नाही. माऊली तर पदोपदी सांगतात, अहो माझं नका करू कौतुक, हे माझं नाहीच आहे मुळी. साये खेडियाचे बाहुले चालवी ते या सूत्राचेनी चाले, तैसा माते दावी बोले स्वामी तो माझा. अहो माझं कसलं लय कौतुक. माझी भूमिका काय, तर मी ते बांधलेलं बाहुलं असतं ना, छान रंगवलेलं असतं, त्याला छान वेश घातलेला असतो, पण ते बाहुलं असतं. आणि ते बाहुलं त्या साये खेड्याच्या हाताला लावलेलं असतं. त्या बाहुल्याने अशी उडी मारली तर छान दिसेल का तशी उडी मारली तर छान दिसेल, हे बाहुलं नाही ठरवत. ते तो ठरवतो सूत्रधार. मी सूत्रधार नाही, सूत्रधार माझे गुरु आहेत. आणि मी फक्त तो खालचा नाच करणारा बाहुला आहे, ज्याला बघून तुम्ही टाळ्या वाजवताय. पण तुमच्या हे लक्षात येत नाही आहे की ते बाहुलं महत्त्वाचं नसतं, ते वरचा फिरवणारा महत्त्वाचा असतो. म्हणून महाराज सांगतायत, माझं नको, माझं काहीच नाही आहे, माझं काही नाहीच आहे साये खेडियाचे बाहुले. म्हणतात माझं तर आणि काय सांगू तुम्हाला. तो एकलव्य आठवत आहे ना तुम्हाला, किती दृष्टांत देतात. म्हणजे ज्ञानेश्वरी आपण जेव्हा वाचतो ना, तेव्हा फक्त हा विषय आकळतो अशातला भाग नाही आहे, तर किती वेगवेगळ्या गोष्टी जतन करून ठेवल्यात माऊलींनी. कधी उपमन्यूची कथा सांगतात, कधी ध्रुवाची कथा सांगतात, कधी सहयज्ञा प्रजासृष्टवा पूर्ववाच प्रजापती म्हणत प्रजापतीची कथा सांगतात. त्यात एखादा जिज्ञासू जर आला तर तो उपमन्यू कोण होता हे शोधून काढतो, प्रजापतीची काय गोष्ट ही शोधून काढतो. म्हणजे या संस्कृतीतल्या छोट्या छोट्या कथा, छोटे छोटे धागे जतन करून ठेवतात माऊली. ही पण केवढी मोठी गोष्ट आहे. आणि म्हणे तो एकलव्य माहिती आहे का नाही, त्याच्याकडे तर काय होतं म्हणे, श्री गुरुचेनी नामे माती. त्याच्याकडे गुरु नव्हताच. काय होतं, गुरुच्या नावाची फक्त माती होती. पण त्या गुरुच्या नावाची माती होती ना, त्या गुरुच्या नावाच्या मातीनी सुद्धा तो धनुर्धर झाला, श्रेष्ठ धनुर्धर म्हणून गणला गेला. मग माझं काय सांगू, माझ्या हृदयातच माझे सद्गुरू राहतात. मम हृदयी सद्गुरू, माझ्या हृदयातच राहतात सद्गुरू म्हणाले. त्याला तर निदान ती माती डोंगरावरची त्यांनी आणून एक पुतळा केला. हे तर इथेच आहेत, अंतरंगामध्येच राहतात माझ्या, दुसरीकडे राहतच नाहीत, माझ्याच अंतरंगामध्ये राहतात. किती मोठी गोष्ट आहे. माझं हृदयी सद्गुरू देणे तारीला हा संसार पुरू. हृदयात राहणं किती अवघड आहे ना. एकदा भगवान विष्णू आणि नारद पृथ्वीतलावरती आले होते. आणि तेव्हा त्या काळात तेव्हा पृथ्वी खूप आवडली आणि विष्णूला, आणि म्हणाले, नारदा मला एक जागा बघ ना. नारद म्हणाले, बापरे, मला 8 दिवस द्या. तेव्हा तर काही एवढी गर्दी पण नव्हती, येणे बिने काही करून घ्यायचं ती पण काही भानगड नव्हती. पटकन दिला असता एखादा प्लॉट तर चाललं असतं. पण नारद म्हणाले, नाही, मला एक 8 दिवस द्या. भगवान म्हणाले, ठीक आहे. 8 दिवसांनी भगवंतांनी विचारलं, काय झालं, काही कळलं का, मला मिळाली का जागा. ते मला जागा द्यायला पुष्कळ आहे जागा, पण कलियुग आल्यानंतर तुम्हाला लोक परेशान हैराण करतील त्याची मला भीती आहे. आणि म्हणून जागा फार सावधगिरीने द्यायला पाहिजे तुम्हाला. म्हणून 8 दिवस मी विचार करतोय. आणि आता माझ्या लक्षात आलं की एक जागा आहे की तुम्हाला पृथ्वीवर राहिल्याचं समाधान आणि लोकांचा त्रास नाही. कुठे म्हणाले, काही नाही म्हणे, त्यांच्या हृदयात जाऊन बसा. कारण माणूस बाहेरच बघणार आहे, तो आत बघणारच नाही आहे. त्यामुळे तिथे बसावे, तुम्हाला पृथ्वीत राहिल्याचं समाधान आणि त्याचा त्रास नाही. तो तिथे वरती हात जोडून सांगतोय, तो इथे माहितीच नाही कारण त्याला. म्हणून त्याच्या हृदयात जाऊन बसा. म्हणून हृदयात राहणं आणि तो माझ्या हृदयात आहे हे सांगणं, याच्यासाठी केवढी आतून जाणीव पाहिजे. माझा सद्गुरू माझ्या हृदयातच राहतो आणि त्यांनी हा संसार पुरातनं माझं रक्षण केलेलं आहे. संसाराला पुरू म्हटलेलं आहे. बहुतेक सगळ्या संतांनी हाच दृष्टांत सगळीकडे वापरला आहे. रामदास स्वामी पण त्यांच्या दासबोधामध्ये म्हणतात की संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार. हा संसार म्हणजे महापूर आहे हो म्हणाले. भरपूर सगळे काही इच्छा वासनांच्या सुसरी आहेत, कामना आकांक्षा यांच्या धामणी बसलेल्या आहेत. तो काळसर्प आहे, कुठे ना कुठेतरी आहे तो काळसर्प म्हणाले. आणि असं असताना पुढे रामदास स्वामी ते तडक फडक बोलणार आहेत. ते काय म्हणतात, आणि एवढं करून आपण बुडतोय हे कळल्यावर माणसाने पहिलं काय करायला पाहिजे, तर स्वतःकडचं वजन कमी करायला पाहिजे. पण ते म्हणतात की माणसं माझे माझे म्हणत आणखीनच ओझे वाढवत राहतात. संसार पुरातनं वाचवायचं तर कसं वाचवायचं म्हणाले.
संसार पुरात राहणाऱ्या माणसांनी सुद्धा थोडं सोपं केलं पाहिजे ना, वाचवणं हलकं केलं पाहिजे ना. तर म्हणे नाही, पण ते म्हणे माझे माझे म्हणत स्वतःचे ओझे वाढवत राहतात. मला आत्ता आठवत नाही, पण बहुतेक बेलसरांच्या ग्रंथात कुठेतरी वाचल्यासारखं स्मरते, कदाचित हा रेफरन्स चुकीचा असू शकेल. पण सांगायचा मुद्दा असा की त्यांनी असं विचारलं की गुरु कोण आहे हो. तर म्हणे गुरु कसा दिसतो. तर म्हणे गुरु फळीसारखा असतो. फळी म्हणजे कसली, आपण थ्रू ट्रेनमध्ये प्रवास करतो बघा, मोठ्या गाड्यांमध्ये, तर सामान ठेवायला एक वरती फळी लावलेली असते आणि अपेक्षा काय असते की तुम्ही तुमचं सामान त्या फळीवर टाकून द्यायचं. पण काही जण असतात मुंबईत बसले तरी पुणा येईपर्यंत 4 तास ते सामान असंच वरती टाकतच नाहीत. ज्यांनी हा दृष्टांत दिला ते म्हणतात की अशीच माणसं असतात. गुरु सांगतात तो सगळं सोडा माझ्यावर, अहो सगळा सोडा भार माझ्यावर, पण तेच जमत नाही. निर्भार होणं सुद्धा जमत नाही आपल्याला, कारण ते माझं नाही म्हणायला पण आपण तयार नाही होत. ओझ्याला पण माझं म्हणायची आपली तयारी आहे, ते माझं नाही म्हणण्याची तयारी नाही. त्यामुळे फळी रिकामीच आहे म्हणतात. काय दृष्टांत देण्याची हे ना. आता आपण कधी स्वयंपाकघरातली फळी बघितली की काय आठवणार आहे. निदान थोडा तरी भात त्याच्यावर टाकूया. त्यामुळे हा गुरु आहे. महाराज तेच म्हणतात की मज हृदयी सद्गुरू जेणे तारीला हा संसार पुरू. या संसारातनं ह्यांनी आम्हाला उचलून घेतलं. बरं, हे नसते तर काय झालं असतं, आमचं गटांगळ्या खात गेलो असतो आम्ही. पण नाही, आमच्या गुरूंनी आम्हाला उचलून घेतलं. आमच्या नाकातोंडात पाणी जाणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय निवडायचं आणि काय सोडायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे, आमच्या गुरूंनी शिकवलं आहे. म्हणून विवेकावरी अत्यादरू म्हटलंय. विवेक म्हणजे काय, विच धातू आहे संस्कृतातला. विच म्हणजे निवडणे, आणि जो आपल्याला निवड करायला शिकवतो तो विवेक. काय निवडावं काय नाही. साड्या निवडतो आपण तेव्हा विवेकाची गरज नसते. नाही तर आपण अगदी लगेच आपल्या रोजच्या जीवनाला दृष्टांत लावायचा, तर तो तिथे विवेकाचं काही काम नाही. तिथे जेवढे अविवेकी तेवढं चांगलं. पण विवेक आहे. विवेक म्हणजे निवडणे, काय घ्यावं आणि काय सोडावं हे आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलं. एखाद्याच्या दृष्टीला अंजन घातल्यानंतर जसा जमिनीमध्ये गाडलेला हंडा दिसतो ना, तसा आमच्या गुरूंनी आमच्या डोळ्यात अंजन घातलं. पण जमिनीखाली गाडलेला हंडा मिळवण्यासाठी नाही, लौकिकातला हंडा मिळवण्यासाठी घातलं नाही, तर हृदयातला हंडा मिळवण्यासाठी त्या आमच्या गुरूंनी, गुरु माऊलींनी आमच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं, इथला हंडा मिळवण्यासाठी. म्हणून काय इथला हंडा, माऊलींच्या किती अभंगांमध्ये येतं. पांडुरंग कांतीमध्ये सुद्धा आहे. परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नी सांगे. अहो तो प्रवास माझा सुरू झाला, काय झाला, दृष्टीचा डोळा पाहू गेले. आपण काय म्हणतो, डोळ्याची दृष्टी. मला ना सध्या डोळ्याची दृष्टी थोडी कमी झाल्यासारखी वाटते असं आपण म्हणतो, बरोबर. आपण डोळ्याची दृष्टी म्हणतो, माऊली दृष्टीचा डोळा बघतात. कारण आपण बाहेरच्या दृष्टीवरती असतो. ते म्हणतात की अहो आतमध्ये या डोळ्याला दृष्टी देणारी शक्ती आत आहे ना. त्यामुळे दृष्टीचा डोळा पाहू गेला. हा प्रवास भीतरू पालटू झाला, आतमध्ये प्रवास सुरू झाला. का, कारण त्यांनी अंजन घातलं डोळ्यामध्ये म्हणून. आणि म्हणून जमिनीखालचा हंडा नाही तर हृदयातला हंडा अमृताचा आम्हाला त्यांनी दाखवला. यालाच गुरुदेव रानड्यांनी त्यांच्या एका प्रवचनामध्ये गुरुची व्याख्या करताना म्हटलं की गुरु म्हणजे कोण, तर जो ईश्वराचं गुप्त रूप दाखवतो तो गुरु. 2 अक्षरांचा आधार आहे गुरु. गुप्त रूप, ईश्वराचं गुप्त रूप जो आपल्याला दाखवतो तो गुरु आहे. माऊली तेच सांगतात की आम्हाला अंजन असं घातलं ना डोळ्यात की प्रत्येकातला तो भगवंत दिसायला लागला. जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत. ही आमची करणी नाही, ही त्याची करणी आहे. कारण त्यांनी ते अंजन असं घातलं की आता एक्सरे डायरेक्ट. त्यामुळे वरकरणी जेव्हा मी म्हणते की सोन्याचं एखादं हातातली बांगडी आहे, गळ्यातला लफ्फा आहे, नथ आहे, कानातले आहेत, मी म्हणताना म्हणते हां ही नथ आहे, हे हातातली बांगडी आहे, हे अमकं आहे तमकं आहे. पण मी प्रत्येक ठिकाणी म्हणते काय, सोन्याची नाही का. म्हणताना मी सगळ्यांचं वर्गीकरण एकाच गटामध्ये करते की हे सगळं कुणाचं आहे, हे सगळं सोन्याचं आहे.
तसं माऊली म्हणतात की आता ती एक्सरेची दृष्टी आम्हाला मिळाली. माणूस हा असा दिसतोय, हा असा दिसतोय, हा ह्या भागात राहणार आहे, हा हिंदी भाषिक आहे, हा अमुक भाषिक आहे, वरकरणी आम्हाला दागिने वेगवेगळे दिसतात. पण आम्हाला माहिती आहे हे कुणाचे आहेत, तर हे त्याचे आहेत. हे ज्ञान आम्हाला झालंय. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आपण ही प्रथा चालू ठेवली हा, नाही असं नाही. कधी पाय लागला तर आपण नमस्कार करतो फक्त, बरोबर आहे ना. पाय लागला तर पटकन, ते सुद्धा सवयीचं झालंय सगळं. पाय लागला तर पटकन नमस्कार करतो, पण त्याच्या मागे भावना ही आहे. पण मग एखाद्याला बोल लागला, आपले कडू बोल लागले तर नाही नमस्कार करत. माऊलीचा साधक जो असतो ना, तो त्याची सुरुवात बदलण्याची बोलापासूनच करतो. अयोग्य शब्द नाही, एवढा म्हटलं तर छळ, पण त्याच्याबद्दल एक अवाक्षर नाही. ही साधना नाही आहे का? आणि म्हणून म्हणतं की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हे फक्त ओवीला छान वाटतंय म्हणून नाही आहे. जे आत आहे ते बाहेर आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. नाथांनी काय केलं, काशीहून कावड आणली, ती गाढवाच्या तोंडी घातली. ते म्हणतात आम्हाला वेगळं दिसतच नाही हो, काय करणार. चोर आला चोरी करायला, तर त्याला आधी जेवायला घातलं नाथांनी. कुठून येणार आहे एवढा उदार चेतसपणा. ते म्हणाले हो तू करशील रे चोरी, पण जेवलायस का, नाही तर हिला सांगतो भात टाकायला. अहो जेवायला घातलं त्याला, काय चोरी करेल तो सांगा मला. नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण ते प्रेम तिथे आहे म्हणून, आणि त्यांचा विश्वास आहे हो माणसाच्या चांगलेपणावर. म्हणून म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडू विनाशायचं दुष्कृताम नको म्हणाले. वाईट माणसांचा विनाश करण्यासाठी येतोयस ना, नको नको तसं नको करूस. माणसांचा विनाश नको, त्यांच्यातल्या वाकुडेपणाचा विनाश कर. कारण माणूस चांगलाच असतो, परिस्थिती त्याला वाईट किंवा चांगलं बनवत असते. म्हणून समोरच्यावर जेव्हा आपण एखादं शस्त्र उगारतो, जिव्हारी लागणारं, कसं जिव्हारी शब्द आलाय ना, जिव्हेनं जास्त लागतं. ते फटका मारला तर माणूस पटकन विसरून जातो, पण ते असं म्हणाले मला 10 वर्ष लक्षात राहतं. त्यामुळे ही पण एक साधनाच आहे. आणि ही साधना कुठून आली, हे सगळं कुठून आलं, हे फक्त माझ्या गुरुकडनं आलं. कारण त्यांनी मला दाखवलं जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. गुप्त रूप त्यांनी मला दाखवलं, त्यांनी दृष्टीमध्ये माझ्या अंजन घातलं ना, म्हणून हे सगळं घडलं. कुठलाही अध्याय, त्या कुठल्याही ओवीच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर हे लख्ख दिसत राहतं. त्यांचं गुरुप्रेम दिसत राहतं. प्रेम हा शब्द कमीच आहे, काय वापरावा शब्द मला कळत नाही आहे. श्रद्धासुद्धा कमीच आहे. आणि म्हणतात त्यांचं लक्ष असतं बरं. आणि त्यांनी म्हटलं आहे काय की हा गुरु दादूला आहे ना, तो लक्ष ठेवून असतो आमच्यावरती. दादूला, मधुरा भक्तीचं उदाहरण आहे. गुरु दादूला आहे, दादूला म्हणजे नवरा, लक्ष ठेवून असतो आमच्यावरती. का? त्याची दिठी कायम आमच्यावरती असते. ह्या गुरुरूपी नवऱ्याची दृष्टी आमच्यावरती असते. आणि मग विचारतात की त्याची दृष्टी अधिक ज्ञानाचा सूर्य, मग आम्हाला काय अवघड आहे. दृष्टी मुळात स्वच्छ आहे, निकोप आहे, सुंदर आहे, आणि ज्ञानाचा सूर्य उगवलेला आहे. मग आम्हाला वस्तू का दिसणार नाही. आणि म्हणून आम्ही जे हे लिहिलं ना, हे आमचं नाही, त्यांची दृष्टी प्लस ज्ञानाचा सूर्य इज इक्वल टू आमच्याकडनं घडलेलं कार्य. किती वेगवेगळी उदाहरणं देत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगत राहतात. त्यामुळे माझा सद्गुरू जो आहे तो माझ्या अंतरंगामध्येच राहतो. आणि मुख्य म्हणजे विवेकानी कसं वागावं हे आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं. नाथांनी जे गोकुळाचं चित्र रंगवलं ना, त्या गोकुळामध्ये शेवटी नाथ असं म्हणतात की ह्या सगळ्यातला हा अंतरंगात राहणारा परमात्मा कोण. गोपी म्हणजे कोण म्हणतात, तर ते वृत्ती म्हणतात. वृत्ती, आपल्यात सगळ्या प्रकारच्या वृत्ती असतात, सात्विक, राजस, तामस, सगळ्या वृत्ती असतात, पण त्या गुप्त असतात. म्हणून गोपी म्हणजे ज्या गुप्त असतात त्या. आणि म्हणून या सगळ्या वृत्ती आपल्यामध्ये असतात, त्या योग्य वेळेला बाहेर येतात. कधी सात्विक वृत्ती बाहेर येते, कधी तामस वृत्ती बाहेर येते, कधी राजस वृत्ती बाहेर येते, पण त्या असतात, गुप्त असतात. तसं त्या नाथांच्या गोकुळामधला परमात्मा कोण, तर नाथ म्हणतात विवेक. तुमच्या अंतरंगीचा विवेक हा तुमचा परमात्मा आहे. तो तुम्हाला सांगतो की योग्य काय आणि अयोग्य काय.
अर्जुन जेव्हा किंग कर्तव्य मूढ झालेला आहे, काय करावं आणि काय कळत नाही, तेव्हा काय थांबलाय त्याच्यातला विवेक थांबलाय. आणि म्हणून तो अनेक प्रकारच्या मोहांमध्ये अडकलेला आहे. म्हणून विवेक हा गुरु आहे असं आपल्याकडे म्हटलं. म्हणजे एका अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला तिथपर्यंत नेलेलं आहे की विवेक हाच खरा तर गुरु आहे. आणि मग म्हणतात की चिंतामणी हाती आल्यानंतर सगळं मिळतं ना, तसं आम्हाला एक गुरु लाभला आणि आम्हाला सगळं मिळून गेलं. वेगवेगळं मागावंच लागत नाही असा गुरु मिळाल्यानंतर. त्यांचा शब्द काय माऊलीचा, पूर्ण काम निवृत्ती. आम्ही या गुरुच्या आशीर्वादानं पूर्ण काम झालेलो आहोत. पूर्ण काम म्हणजे ज्याची सगळी कामना पूर्ण झालेली आहे, तो पूर्ण काम आम्ही झालेलो आहोत. आम्ही पूर्ण काम आणि निवृत्ती म्हटलंय. निवृत्ती महाराजांच्या नावाचा अर्थ सांगतात की निवृत्तीकडे ज्याला प्रवृत्ती घेता येते तो निवृत्ती. आपल्या शिष्याला सुद्धा सगळ्यातनं बाहेर काढू शकतो तो खरा गुरु, म्हणून तो निवृत्ती आहे. मी कसा झालेलो आहे म्हणाले माऊली, म्हणतात मी पूर्ण कामं झालेलो आहेत. आणि म्हणून ते सांगतात इतर देवदेवतांच्या अर्चना करण्यापेक्षा एक गुरु मिळाला ना आयुष्यात, त्याच्यावर पूर्ण शरणागती पत्करा. आणि त्याला दिलेला दृष्टांत काय माऊलीचा, ते म्हणतात की तुम्ही झाडाची पानं फुलं त्याच्यावर पाणी मारत बसलात तर झाड वाढायचं नाही. त्यामुळे वेगवेगळ्या इच्छांसाठी वेगवेगळ्या देवदेवतांना हाक मारलीत. ज्ञानासाठी गणपतीला हाक मारलीत, त्या चातुर्यासाठी सरस्वतीला हाक मारलीत, अमक्यासाठी ह्याला तमक्यासाठी त्याला. तर मला तसं काही घडेल असं वाटत नाही. का? कारण शाखा पल्लवांना सिंचन करून उपयोग नाही. मग सिंचन कुठे केलं पाहिजे, ते मुळाशी सिंचन केलं पाहिजे. आणि तो मूळ म्हणजे गुरु आहे. म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांच्या याच्यात जाण्यापेक्षा त्या मुळाला आधार करा आणि त्या मुळालाच गुरु, त्या गुरुला संपूर्णपणे शरण जा असं सांगितलं आहे. आपल्याकडे गुरु आणि देव यांच्यामध्ये नेहमी गुरुला मोठी बाजू दिलेली. गुरुला कायम मोठं मानलं. आपल्याकडे संस्कृतातला मंत्र आहे हरवरुष्टे गुरु त्राता. हरी रुसला काळजी करू नका, गुरु आहे सांभाळायला. हरवरुष्टे ते करतील, त्यांचं कनेक्शन एकमेकात, ते सांगतील. हरवरुष्टे गुरु त्राता गुरवरुष्टे न कश्चन. म्हणजे देवापेक्षा सुद्धा एक बाजू चढती आपल्याकडे गुरुला दिलेली आहे. आणि असं हे सगळं आपल्याला माऊली त्याच्यामध्ये सांगतात. किती वेगवेगळे काय म्हणतात त्याला विशेषणं वापरतात. निजबोध विशदबोध विदग्धा, संसारतम सूर्या, विद्या अरविंद प्रबोधा, तरुणतर सूर्या, एका मागोमाग एक विशेषणं वापरत जातात. आणि म्हणतात गुरु माऊली तू साधकाशी माऊली आहेस आणि तुझ्या पाऊली काय फुलतं, सारस्वत फुलतं. आणि म्हणून तुझी सावली आम्ही कधीही सोडून जाणार नाही. तू साधकाशी माऊली आहेस, सारस्वत तुझ्या पाऊली फुलतं आणि तुझी सावली आम्ही कधीही सोडून जाणार नाही. खरंच सारस्वत फुलतं. सरस्वती अशी वाहत असते. म्हणजे कधी कधी अशी कल्पना करावीशी वाटते की सरस्वती जेव्हा ज्ञानोबांकडे बघत असेल तेव्हा आईला जो आनंद होतो ना आपल्या मुलाचं कौतुक बघताना, ते सरस्वती मातेच्या चेहऱ्यावर विलसत असेल की हा माझा पुत्र आहे. हे सारस्वत फुलतं म्हणाले गुरुच्या ठाई. आणि कसं फुललंय, काय वेगवेगळ्या त्यांनी हे म्हटलंय की ते म्हणतात की 9 रसांचे समुद्र, नुसती रूपक ऐकू, 9 रसांचे समुद्र, भावार्थाचे डोंगर, अर्थरत्नांच्या खाणी, साहित्य सोनियाच्या खाणी, विवेकाच्या वेली, त्याला लागलेली संवादाची फळं, श्रोत्यांची कान कर्णपटलं म्हणजे त्यांची सिंहासनं रत्नजडित. काय रूपक आहेत. भावार्थाचे डोंगर, साहित्य सोनियाच्या खाणी, म्हणजे नुसतं खाण म्हणून चाललं असतं, नुसतं डोंगर म्हणून चाललं असतं, पण त्यांना नाही चालत, आपल्याला चालतं, त्यांना नाही चालत. नाही म्हणाले, अर्थ पूर्ण कसा व्हायचा. त्यामुळे साहित्य सोनियाच्या खाणी, भावार्थाचे डोंगर, अर्थरत्नांच्या खाणी, किती किती वेगवेगळी रूपकं येतात. एवढंच नाही, हे सगळं झाल्यानंतर एका ठिकाणी येऊन म्हणतात की खरंच मी एवढं सगळं बोलण्याची गरज होती का, गुरुबद्दल हे एवढं सगळं बोलावं का. त्यापेक्षा मौन धरून फक्त पायावरती मस्तक ठेवावं म्हणजे सगळं बोललं जातं. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम. फक्त भांडणं झाल्यानंतर गप्प बसणं थोड्या वेळापुरतं म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम नव्हे. तर मला जेव्हा काही बोलताच येत नाही अशा वेळेला माझी भावना मौनातनं व्यक्त करणं हे सगळ्यात मोठं बोलणं असतं. आणि म्हणून ते म्हणतात हे एवढं सगळं कसं मी काय वर्णन करणार म्हणाले. त्यापेक्षा त्यांच्या पायावरती मस्तक ठेवलेलं बरं.
त्याच्यातनं सगळं व्यक्त होईल म्हणाले. मी काय बोलणार म्हणाले. मी त्यांच्याविषयी बोलायचं म्हणजे सूर्याला उठणं लावण्यासारखं आहे, कापराला सुगंध दाखवण्यासारखं आहे, अमृताला पक्वान्न वाढण्यासारखं आहे जेवायला, गगनाला मांडव घालण्यासारखं आहे. हे सारस्वत आहे. उपमासुद्धा अशा लढीच्या लढी सुटत राहतात उपमांच्या. काय भरभरून बोलले असतील आणि कशी त्यांची ती परावाणी प्रचोदित झाली असेल, त्यातनं ते वैखरीपर्यंतचा प्रवास त्यांचा आणि एकामागोमाग एक बाहेर पडणारे हे शब्दरत्न. कमाल वाटते, थक्क होतो आपण. मी कलर्स मराठीवरती 10 भागांची एक संत ज्ञानेश्वर मालिका लिहिली होती आणि ती आम्हाला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने चालली होती. 10च भागांची होती. तर त्याचं प्रमोशन म्हणजे काय म्हणतात त्याला, सुरुवात जी होणार होती त्याची पत्रकार परिषद त्यांनी आळंदीला ठेवली होती. तर अपेक्षित होते प्रश्न की तुम्ही भिंत चालवताना दाखवणार का, तुम्ही रेडा वाजवताना दाखवणार का, तुम्ही सच्चिदानंद बाबा त्याला जिवंत केलं ते दाखवणार का. म्हटलं दाखवणार, 100% दाखवणार. मुळात म्हटलं आमचा विश्वास आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं आपल्याला 3च मिती माहिती आहेत, त्रिमिती आहे आपलं सगळं, आपल्याला त्याच्या पलीकडची मिती माहीत नाही. त्यामुळे जे आपल्याला माहीत नाही, आपल्याला कुत्र्यांना ऐकू येतात ते आवाजसुद्धा आपल्याला ऐकू येत नाही आणि तरी म्हणतो आम्हाला सगळं माहिती आहे, नाही का. ते जे आवाज ऐकतात ते आम्हाला ऐकू येत नाहीत. त्यामुळे लांब कुणीतरी त्याचा मालक आला तर तो भुंकतो. आपण म्हणतो का भुंकतोय, मग कळतं अच्छा हे आले होते म्हणून भुंकतोय. त्याला केव्हाच कळलंय तुमच्या आधी. भूकंप होणार हे त्यांना कळतं, आपल्याला कळत नाही. म्हणजे तरी आम्ही म्हणतो आम्ही सर्वज्ञ, आम्हाला सगळं येतं. आम्ही 3 मितींमध्येच अडकलेले होतो. आपल्याला काय माहिती त्यांची पुढची मिती काय आहे. त्यामुळे आम्ही नाही दाखवणार आहे. आम्ही कोण, आम्हाला अधिकारच काय न दाखवण्याचा. आम्ही दाखवणार म्हटलं. आणि मी त्यांना असा प्रश्न केला की तुम्हाला हे चमत्कार वाटतात, भिंत चालवली, रेडा वाजवला, मृत माणसाला जिवंत केलं, हे चमत्कार वाटतात, आणि एका कोवळ्या वयातल्या मुलांनी हे एवढं सगळं लिहून ठेवलं, हा चमत्कार नाही. हा खरा चमत्कार आहे. अहो असे विषय आहेत, 52 कशी सोनं, 15.5 हा शब्द माऊली वापरतात. ते 15.5 म्हणजे कुठलं आहे, 16 आणि 15.5 याच्यामध्ये विद्वानांच्या चर्चा अजून चालू आहेत आज तागायत. खैराचं झाड कसं असतं, मग हिवर म्हणजे काय, याच्यावर चर्चा चालू आहेत. तो जो दुर्ग आहे, तो दुर्ग आणि शरीरातला दुर्ग ज्याची हे त्यांनी दाखवले 12व्या अध्यायात, त्याच्यावरती आजही विद्वानांच्या चर्चा चालू आहेत. म्हणजे किती वर्ष झाली, 725वं वर्ष आहे समाधीचं. या कोवळ्या वयात या व्यक्तीने हे लिहिलं, हा नाही चमत्कार, हा खरा चमत्कार आहे. बाकी थोडंसं बाजूला ठेवलं तर चालेल, पण हा चमत्कार आहे. एका मागोमाग एक आपल्याला 10 गंमत सांगते, आपल्याला आपल्या 10 नातेवाईकांची नावं म्हटली तरी एकाच सलग ओळीत बोलता येणार नाही, बरोबर ना. इथे नुसत्या उपमांच्या लढी सुटतात. किंवा गुरूंबद्दल मी बोलणं म्हणजे सूर्याला उठणं लावण्यासारखं आहे, चंदनाला सुद्धा उटी लावण्यासारखं आहे, गगनाला मांडव घालण्यासारखं आहे. हे एका मागोमाग एक येतं आणि म्हणतात कसा आहे माझा गुरु. वेगवेगळ्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये जर शोधलं तर किती वेगवेगळ्या उपमा दिल्यात गुरुला. म्हणे माझा गुरु सूर्यासारखा आहे, पुष्टी देणार आहे, दृष्टी देणार आहे. माझा गुरु सूर्यासारखा आहे, माझा गुरु कल्पतरूसारखा आहे, मागण्याच्या आधीच देणार आहे. माझा गुरु क्षीरसागरासारखा आहे, तहान भागवणारा आहे, मन शांत करणार आहे. माझा गुरु कापरासारखा आहे, पवित्र असतो कापूर, जळल्यानंतर काही उरत नाही. म्हणून माझा गुरु कापरासारखा आहे, तो पवित्र आहे. माझा गुरु चंदनासारखा आहे, तो झिजतो इतरांसाठी आणि सुगंध देतो, स्वतःचं काहीही सांगत नाही. त्यामुळे माझा गुरु चंदनासारखा आहे, माझा गुरु गगनासारखा आहे, माझा गुरु अमृतासारखा आहे. नुसती वाणीला अशी काय म्हणतात ना, अखंड वाक्प्रपात थांबतच नाही. नुसतं कोसळतायत, पण ह्या कोसळण्याने ना बोच नाही होत. खूप जोराच्या धबधब्याखाली उभं राहिलं ना तर बोचतो तो, पण हा बोचत नाही, कारण हा अमृताचा झरा आहे. त्या झऱ्यामधनं इतकं मौशार पाणी आपल्या अंगावरती येत असतं की आपण आणखीन अशी आपली तृप्तीच होत नाही आपली. म्हणून म्हणतात की मी काय माझ्या गुरुची महती सांगणार हो,
असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारन्नयाति. असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधुपात्रे. अहो सगळ्या 7ही समुद्रामध्ये शाई भरून ठेवली म्हणून मला लिहिता येणार आहे का? शाई कमी पडते असं व्हायला नको म्हणून. अरे पण इथे काही नाहीच आहे लिहायला तर मी काय लिहिणार? शाई 7 समुद्रात भरून ठेवली म्हणून काय होणार आहे? असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी. संपूर्ण देवदाराच्या झाडांच्या तासून 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 लेखण्या केल्या आणि पृथ्वी उलगडली कागद म्हणून. एवढं काही तुम्हाला कुठेही कमी पडायला नको. साधनं नाहीत म्हणून लिहिलं नाही असं व्हायला नको. तदपि तव गुणानाम. आणि लिहायला कोण बसलंय? साक्षात सरस्वती मांडी घालून बसली आहे लिहायला. तरी पण हे देवा, हे भगवंता, हे विश्वात्मक देवा, तुझ्या कीर्तीचा महिमा आम्ही लिहू शकत नाही. कबीरजी पण हेच म्हणतात, 7 समंदर की मसी करी लेखनी सब बन राई, सब धरती कागज करू गुरुगुण लिखा न जाय. गुरुचे गुण म्हणा सांगितल्यावर तोंड बंद, आणि तोंड बंद हेच मोठं सांगणं आहे. म्हणून माऊली म्हणतात, मी काय सांगणार, माझं काही चालतच नाही, पण तरीसुद्धा त्यांच्याविषयी न बोलताही मी पुढे जाऊ शकत नाही. कारण त्यांचं प्रेम, त्यांची नुसती माझ्यावरती पडणारी कृपादृष्टी हेच माझ्यासाठी खरं अमृततत्व आहे. आजच्या काळामध्ये हे सगळं वाचत असताना पहिला प्रश्न मनामध्ये येतो, हे इतकं नम्रत्व, इतकं मनाची सृजनशक्ती, इतका मनाचा पवित्रपणा हा कसा असेल, जेव्हा प्रत्यक्ष त्या भूमी आपण कधीतरी देवाने आपल्याला 1 दिवसाची सूट द्यावी आणि म्हणावं की तुला ज्या काळात हवंय त्या काळात तू जाऊन ये. तर मला असं वाटतं आपल्यापैकी बहुतेक जण म्हणू की 1 दिवस तरी ह्यांच्या सहवासात आम्हाला प्रत्यक्ष जगण्याचा अनुभव द्या. अवघड आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, शेवटी त्यांची वाङ्मयी मूर्तीच आहे. भगवंताची ही वाङ्मयी मूर्ती आहे, ज्ञानोबांची वाङ्मयी मूर्ती आहे, गुरु तर आहेत सगळीकडे. त्यामुळे त्यांच्या सहवासात नाही तर नाही, पण त्या ज्ञानेश्वरीच्या सहवासात तर आपण नक्की राहू शकतो. त्यांचंही गुणवर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. 9333 ओव्या, त्या ओव्यांचा नुसता विचार 1 ओवी महिनाभर पुरवू शकते आपल्याला. म्हणजे दुसरं काही केलं नाही, फक्त ज्ञानेश्वरी वाचायचं ठरवलं तरी किती जन्म घ्यावे लागतील. आणि वाचन नाही ना, समजून घेऊन काय म्हणायचं, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, हे का म्हणतात, असं का म्हणाले, हे प्रश्न विचारत विचारत श्रद्धेनं, पण तरीही विचारत विचारत हे जर वाचायचं ठरवलं तर त्याला किती जन्म लागतील. आपण खरंच भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या नंतरच्या काळात जन्माला आलो. म्हणजे आमचे एक खूप काय म्हणतो त्याला ख्यातनाम संगीतकार रवी दाते पुण्याचे, ते नेहमी म्हणायचे की मी म्हणायचं ना की अरे हे कधीच प्रत्यक्ष पाहायला मिळालं नाही, ह्यांना कधी प्रत्यक्ष भेटता आलं नाही, अमकं नाही तमकं नाही. तर ते म्हणाले एकदा की कितने बदनसीब होंगे वो लोग जो बालगंधर्व को सुने बिना ही इस भूमी से चले गए. त्या क्षणी माझी सगळी कुरकुर थांबली हो एका क्षणात. माझ्या आधी इतकी माणसं झालेत ह्याचा मला आनंद पाहिजे आणि क्षणोक्षणी कृतज्ञता पाहिजे की हो हे माझ्या आधी झालेत म्हणून मला हे एवढं तरी कळू शकलं. आणि म्हणून खूप चांगलं आहे, आत्ता काळ जरी कसाही असला तरी आपण ह्यांच्या नंतर हो त्याचा आनंद आहे की आपल्या आधाराला ते आहेत ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये. शेवट करते. हा मी म्हटलं तसं स्वल्पविरामातलेच हे मुद्दे आहेत हो हे, खरं तर पूर्णविराम नाहीच आहे या सगळ्यालाच, पण तरीही कुठेतरी स्वल्पविराम घ्यावा लागतो आणि म्हणून स्वल्पविराम घेते. शेवट एक कबीरांची गोष्ट सांगते आणि थांबते. कबीरजी एकदा आपल्या गल्लीतनं नेहमीप्रमाणे बाहेर निघत होते, मस्त कलंदर वृत्तीचे आपल्या आपल्या धूनमध्ये, आणि इकडे तिकडे जात असताना एका ओसरीवरती एक बाई दळत असलेली पाहतात. रोजचंच चित्र होतं खरं तर, पण त्या दिवशी त्यांचं लक्ष होतं तिकडे आणि ते पाहिल्यानंतर ते तिथे बसतात आणि हळूहळू त्यांना रडायला यायला लागतं आणि मग इतके हमसून हमसून रडतात. लोक समजावायला जातात, ते काही ऐकत नाहीत. कुणीतरी म्हणतं आता आपल्याच्याने काय होणार नाही, यांच्या गुरूंना बोलवा. म्हणून मग गुरूंना बोलवलं जातं. रामानंद येतात आणि सगळे सांगतात रामानंदांना, देखो ना का बरं रडतोय हा एवढा. रामानंद हसतात
गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशय. गुरुला सांगावं लागत नाही, शिष्याला सांगावं लागत नाही. त्यांनी एकमेकांना ओळखलं, का हा रडतो हे त्यांना कळलं, ते हसतात. ते कबीराच्या पाठीवरती थाप मारतात आणि कबीराला म्हणतात, किती वेडा आहेस तू कबीर, किती वेडा आहेस. अरे तुला असं वाटतंय की ह्या 2 तळ्यांच्या मध्ये धान्य आल्यानंतर ते जसं पिसलं जातं, त्याचं जसं चूर्ण होऊन जातं, तसं तू जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये चूर्णित होशील असं वाटतंय ना तुला, म्हणून रडतोयस ना. किती वेडा आहेस कबीर. अरे तू माझ्या इतक्या जवळचा आहेस आणि तरीही तू एक गोष्ट विसरलास. आणि म्हणून ते चक्र थांबवायला सांगतात, जातं थांबायला सांगतात आणि खुंटा काढतात. त्या खुंट्याला काही दाणे अडकलेले असतात. गुरुजी म्हणतात, कबीर बाकी सगळ्यांचं चूर्ण होईल, या खुंट्याला चिकटलेल्या दाण्यांचं चूर्ण होणार नाही. हा गुरुरूपी खुंटा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असावा. असेल तर त्याला प्राणपणानं जपावा आणि त्याला संपूर्ण शरणागत भावानं रोजच मनोमनी पुजावा, एवढंच म्हणते. आणि गुरु म्हणजे आपला फक्त शरीर गुरु नाही, तर मला असं वाटतं की आपली भारतीय संस्कृती, आपल्या भारत माता ही सुद्धा आपल्या गुरुस्थानीच आहे. आणि त्यामुळे तिचंही पूजन मनातल्या मनात क्षणोक्षणीच खरं तर व्हायला हवं. इथेच थांबते. आपल्यासारख्या सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा मनापासनं आपल्या सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते. इथेच थांबते. उद्याही आपण भेटणार आहोत. संख्या कमी नको होऊ दे, एवढंच. हॅलो, धन्यवाद ताई. आज खरंच या अमृत मंथनातून गुरुरूपी महिमा साक्षात आपण निर्माण करून आमच्या रसिक श्रोत्यांना आपण आज मंत्रमुग्ध केलं. मी तुमच्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात ताईंचं या ठिकाणी स्वागत करूया. आणि यानंतर मी पसायदानासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो अरुंधती मुंजे. सर्वांनी आपल्या जागेवरच बसून राहायचं आहे. त्यानंतरची सूचना पसायदान झाल्यानंतर मी तुम्हाला देणार, त्याप्रमाणे आजचा समारोप होईल. आजच्या आपण या पहिल्या दिवसच्या व्याख्यानमालाचा समारोप आपल्याला माहीतच आहे की 3 दिवसापूर्वी एक अतिशय दुर्दैवी वाईट घटना घडली की ज्यामध्ये आपल्या देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर 11 त्यांचे सहकारी एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला, मृत्यू झाला. ही आपल्या देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूप मोठी हानी आहे. आपण आज त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून 1 मिनिटासाठी उभं राहू आणि त्यानंतर आपण इथून प्रस्थान करूया. सर्वांना विनंती करतो, आपल्या जागेवर सावधानमध्ये उभं राहायचं आहे.
ओम शांती शांती शांती. म्हणूनच मी तुषार भारती आणि मित्रमंडळीद्वारा आपले सगळ्यांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि उद्याला निमंत्रण पत्रिकेच्या वेळेनुसार हा कार्यक्रम पुन्हा वेळेवर सुरू होईल. तुमच्या सर्वांची या ठिकाणी आम्ही आतुरतेने वाट बघू. आपल्या मित्रमंडळीसहित उद्यासुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हे आयोजकाकडनं विनंती. धन्यवाद.